नमस्कार. मी हिरकणीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आजची आपली हिरकणी आहे दीपाली प्रणित. पेशाने वकील असून आज तिच्या ध्येयामागे तिचं करिअर सोडून ती दूर एका गावामध्ये जाऊन राहिलेली आहे. तर तिचं ध्येय काय आहे? तर तिला असं वाटतं की प्रत्येक सजीवाला नैसर्गिक जगणं आणि नैसर्गिक मरणं हा प्रत्येक सजीवाचा हक्क आहे आणि तो मिळवून देण्यासाठी तिला काम करायचं आहे ना. खूप वेगळं ध्येय. तर तुमच्या इतकंच मलाही तिच्याशी गप्पा मारायला खूप उत्सुकता आहे. दीपाली, वेलकम वेलकम टू मी. थँक्यू. सगळ्यात पहिले खूप थँक्यू की तू मला हा वेळ दिलायस आणि तुझी सुरुवात, मला तुझा हा सगळा प्रवास जाणून घ्यायचा आहे कारण खूपच वेगळा आहे, चढ उतार आहेत आणि अतिशय लाईफ सोडून तू आज एका वेगळ्याच गोष्टीकडे वळलेली आहेस. मला सांग की ह्या सगळ्याची सुरुवात कशी झाली? म्हणजे तुझा जन्मापासून तुझं शिक्षण लहानपण कसं गेलं, कुठे गेलं आणि कसं गेलं? येस, एक्झॅक्टली. कारण तू जे मगाशी वाक्य वापरलं होतं शर्मिला, की ही लोकं अचानक डोळ्यासमोर येतात आणि त्याच्यानंतर लोकांना वाटतं, की अरे, हे तर माणसं वेगळी आहेत. पण तसं नसतात. ही सगळी माणसं आपल्यातलीच असतात आणि आपण सगळ्यांमधूनच असं कोणीतरी वेगळं काहीतरी करतो आणि तो टिकून राहतो. म्हणजे कसं असतं बघ, निसर्गाचीच ही जादू आहे. आपल्याला प्रत्येक गोष्टीचं उत्तर निसर्गामध्ये सापडतं. जसं आपल्या मुलाचा किंवा आपला जन्म कसा होतो, जेव्हा स्त्री आणि पुरुष एकत्र येतो, तेव्हा हजारो शुक्राणू आईच्या गर्भात जातात. हजारो, लाखो. पण त्यापैकी एखादाच असतो, तो टिकतो आणि टिकून राहतो आणि त्यानंतर त्याचा जन्म होतो आणि नंतर पुढे पूर्ण आयुष्यभर खूप काही होत असतं. राइट? तर बरोबर. तसंच आहे, की असे अनेक जण, प्रत्येक जण काही ना काही धडपड करतच असतात. गरज असते ती शेवटपर्यंत टिकून राहण्याची. आणि तसाच प्रकार आहे, की अजूनपर्यंत तरी टिकलेली आहे. त्यामुळे पुढे काय होणार आहे ते माहिती नाहीये. सो माझा जन्म पण असाच एका नॉर्मल नाशिकमधली मी आहे आणि माझ्या आईचं माहेर बदलापूर, तिथे माझा जन्म झाला. अगदी एक कॉमन सामान्य कुटुंब. आई-वडील माझे दोघं जण आणि परिस्थिती तशी हलाखीची होती. विशेष काही अशी फार छान होती अशातला भाग नव्हता, आर्थिक परिस्थिती. पण मग दुसरं मूल परवडणार नाही म्हणून एकुलती एक मुलगी, अशा पद्धतीचं प्रकरण होतं ते सगळं. आणि मग मी एकुलती एक मुलगी राहिली. पण आई आणि बाबांनी दोघांनी पण म्हणजे जीवापाड मेहनत करून आत्तापर्यंत मला वाढवलं अगदी छान पद्धतीने. आणि माझ्या वडिलांचं असं स्वप्न होतं, की माझी मुलगी ही म्हणजे माझी मुलगी ही सगळ्यात जगात वेगळी असली पाहिजे किंवा माझी मुलगी हीच सगळ्यात भारी असली पाहिजे, समहाऊ. आणि त्यासाठी म्हणून त्यांनी त्यांचं म्हणजे सगळं लहानपणापासून माझ्यावरती असं कुठल्या पण गोष्टींसाठी म्हणून बॉदरेशन असायचं बरंचसं, की तू आदर्शच असली पाहिजे. आणि मला तर असं काही आदर्श वगैरे व्हावंसं वाटत नव्हतं. पण म्हणजे लिटरली मी तुम्हाला एक्झाम्पल सांगते, की आता 8वी-9वी मध्ये असताना 8वी-9वी मध्ये असताना प्रत्येक मुलीला कोणीतरी हिरो आवडत असतो, कोणीतरी क्रिकेटर आवडत असतो. मला सचिन तेंडुलकर आवडायचा किंवा असं आवडायचं. पण त्या दरम्यान त्यांच्यासमोर बोलणार कोण? हे त्यांचे फोटो वगैरे लावणं वगैरे हा काही प्रकार तेव्हा तर पॉसिबलच नव्हता. फोन वगैरे तर तेव्हा नसायचेच. आणि सचिन तेंडुलकरची मॅच बघताना पण गुपचूप बघायची, म्हणजे असा प्रकार सगळा होता. तर मी एकदा वही घेताना मी हट्ट केला, की नाही, मला वही सचिन तेंडुलकरची घ्यायची आहे. तर माझ्या बाबांनी मला जाम म्हणजे दुकानामध्ये जाम सॉलिड मला फटकावलं आणि मला स्वामी विवेकानंदांची वही घ्यायला लावली. सो माझ्या लाईफची सुरुवात काय असेल यू विल अंडरस्टँड. त्यांना आवडत होतं, की माझ्या मुलीला सगळं काही आदर्शच मिळालं पाहिजे आणि त्यांनी मला जाम आदर्श घडवण्याचा प्रयत्न केला. सो मला फार लहानपणापासून कोणीतरी माझं पाहिजे होतं. म्हणजे खूप माझी आवड होती, की मला माझं कोणीतरी हवं. आणि मग मी सगळ्या भावंडांमध्ये जिथे पण मला ते घेऊन जातील, तिथे मी माझं कोणीतरी शोधायचा प्रयत्न करायचे. आणि तो शोध अगदी आत्ता वयाच्या 35शी पर्यंत चालू होता. आणि मग जो दिसेल तो आपला, ह्या लेव्हलने काम चालायचं माझं. आणि मग त्या व्यक्तीसाठी काही पण करायचं ह्या लेव्हलला माझी तयारी असायची. आणि कसं असायचं ना, माझ्या डोक्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींबरोबर अशी काहीतरी स्वप्न होती भरपूर. अगदी खूप लहानपणापासून अशी, म्हणजे स्वप्नाळू हा प्रकार खूप अगोदरपासूनच होता. आणि ही जी स्वप्न असायची ना, मग मला वाटायचं, की हे जे काही पूर्ण करेल किंवा ही जी काही स्वप्न जगेल, ती मी त्या व्यक्तीबरोबर जगेल. आता इथे काही असं स्पेसिफिक नव्हतं, की तो स्त्री असला पाहिजे, पुरुष असला पाहिजे. समहाऊ एनीवन, की कोणीतरी आपल्याबरोबर असावं आणि आपण दोघं मिळून ते सगळं काही
करायचं हे सगळं माझं शोधकार्य चालू होतं आणि ना काय व्हायचं माहिती का मी त्या गोष्टींसाठी स्वतःला कुठल्या पण साच्यामध्ये मोल्ड करू शकायचे. म्हणजे काइंड ऑफ चॅमेलियन मी त्या परिस्थितीशी ॲडजस्ट होऊन जायचे ऑटोमॅटिकली. आता हे हं. तर माझ्यामध्ये असंच होतं. सो असं ॲडजस्ट करत खूप लोकांमध्ये स्वतःचं माणूस शोधलं. लिटरली तुला सांगते मला मग ते असं जाणवायचं, की मग त्यांची भावंडं एकत्र होऊन जायची. मग मी परत एकटी वेगळी पडायचे. असं खूप काही व्हायचं. खेळणं झालं आता तू तुझ्या घरी जा. असं असं व्हायचं लहानपणापासून. सगळ्यात जास्त एक कौतुक वाटलेलं, की माझ्याकडे ना माझ्या काकूकडे एक खाली कुत्रा होता. म्हणजे कुत्री होती आणि ती कुत्री साधारणतः 6 वर्षाची होईपर्यंत म्हणजे मी 1लीत असताना ती कुत्री आली आणि मी 6वी-7वी पर्यंत असेपर्यंत ती कुत्री होती आणि त्यानंतर तिचं एक पिल्लू होतं. तर 1ली ते 10वी मी सगळ्यात जास्त साथ मिळवली ती त्या 2 कुत्र्यांची मिळवली. म्हणजे ती कुत्री जरी माझ्या काकूची होती, तरी सुद्धा ते कुत्रे माझ्याबरोबर जास्ती असायचे, माझ्या घरात जास्त असायचे आणि ते जे माझं कोणीतरी असावं हा जो प्रकार होता ना, ती हौस मी फार त्यांच्यामध्ये भागवली आणि म्हणजे मला खूप कौतुक म्हणजे अभिमान वाटतो माझा स्वतःचाच, की मला कुत्र्यांची भाषा एकदम जास्ती समजते. ते काय बोलतात, प्राण्यांची भाषा समजते आणि त्या सगळ्या गोष्टी की नाही अशा खूप कनेक्ट होतात माझ्याशी. पण ते कुत्रे पण त्यांचे असल्यामुळे ते त्यांच्याकडे निघून जायचे. त्यामुळे रात्री राहायला ते त्यांच्याकडे असायचे. त्यामुळे ते स्वप्न माझी अशी एकदम इच्छा माझी पहिल्यापासून होती, की नाही मला माझं पण हवं कोणीतरी. माझे आई-बाबा मला काही अलाउड करायचे नाही. आपल्याला जमणार नाही. ते दोघंही नोकरी करायचे. त्यांना सांभाळणार कोण? त्यामुळे ती गोष्ट काही जमणार नाही. त्यामुळे अशी खूप सारी अपूर्ण स्वप्न लहानपणापासून मनात होती. आणि हे सगळं बघत असायची. आदर्शपणाचा तो सगळा म्हणजे ठोकून मला आदर्श बनवण्यात येत होतं. सो माझ्यामध्ये असा एक न्यूनगंड भरून होता, की मे बी माझ्यामध्ये मी कदाचित दिसायला सुंदर नसेल किंवा मी इतरांपेक्षा उंच होते. त्यामुळे वर्गामध्ये पण कायम मागच्या बेंचवर बसायचे. आणि ह्या सगळ्या गोष्टी किंवा दात वाकडे-तिकडे त्यामुळे मे बी म्हणून मी इतरांना आवडत नसेल किंवा असं. अशा अनेक गोष्टी माझ्या मनात असायच्या आणि त्याचबरोबर म्हणजे माझं रमणं पण जे होतं ना, ते माझ्या मैत्रिणी, माझ्या वयाच्या मुली ह्यांच्यापेक्षा जास्त मी माझ्यापेक्षा मोठे जे लोकं असतील ना, त्यांच्यामध्ये रमायचे. थोडेसे म्हणजे काइंड ऑफ मॅच्युअर्ड, ओव्हर मॅच्युअर्ड जो प्रकार म्हणतात, तसा प्रकार माझ्यामध्ये कायम होता पहिल्यापासून. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तो म्हणजे स्वप्न जी होती, ती स्वप्न अगदी लहानपणापासून मी बघायला सुरुवात केली होती, की आपण असं काहीतरी वेगळं केलं पाहिजे, आपण असं काहीतरी केलं पाहिजे. प्राण्यांची आवड, निसर्गाची आवड हे सगळं तेव्हापासूनच तयार झालं होतं. वाचनाची आवड मला खूप पणापासून होती. माझी आई खूप पुस्तकं वाचायची आणि तिने तिची लायब्ररी लावली होती आणि मग आई करते, मग आपण पण असं काहीतरी केलं पाहिजे. म्हणून मग आमच्या नाशिकमध्ये एक लहान मुलांची लायब्ररी होती. मग ती लायब्ररी मी लावली आणि बाबांना तर काय आदर्शच पोरगी पाहिजे म्हटल्यावर त्यांनी लायब्ररीला हो म्हटले होते. सो मी ती पुस्तकं वाचायची आणि असं खूप काही म्हणजे तेव्हाच्या काळापासून मग माझे जे मावस भाऊ वगैरे होते, ते असे पु. ल. देशपांडे वगैरे ऐकायचे किंवा असं काय-काय ऐकायचे आणि मग मला त्यातलं काहीच कळत नव्हतं. पण तरी सुद्धा मला असं वाटायचं, की हां, त्यांना आवडतं म्हणजे आपण त्यांची ॲक्टिंग करायची थोडक्यात आणि म्हणजे हं. समहाऊ मी त्यांच्या पावलावर पाऊल टाकायचा कुठेतरी प्रयत्न करत होती. पण मला कळत नव्हतं, की कळत-नकळत मी चांगल्या लोकांच्या पाठीशी जात होते. म्हणजे हं. कुठल्याही जर सपोज ते जर रोल मॉडेल्स किंवा ते जी लोकं असती, जर ती वाईट डायरेक्शनला जाणारी असती ना, तर आज मी पण दुसऱ्या कुठल्यातरी डायरेक्शनला मे बी गेली असती. कारण मी फक्त त्यांना कॉपी पेस्ट करत होते. मी फक्त त्यांच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करत होती आणि तेव्हा माझ्यातलं मी पण हा प्रकार मला काही माहितीच नव्हता. मला हं. फक्त एवढं माहिती होतं, की बस मला पण तसंच काहीतरी वेगळं चांगलं काहीतरी करायचं आणि भारी काहीतरी करायचं, असं वाटायचं. पण नक्की काय? हे कधीच माहिती नव्हतं आणि जो गाईडन्स म्हणायला पाहिजे, गाईडन्सचा प्रकार अजिबातच नव्हता तेव्हा आणि वडिलांना, आईला वाटायचं खूप, पण त्यांच्याकडे पण तशी काही सगळी साधनसामग्री नव्हती, ना पैसा होता. आणि मी की नाही अशी एवढी हुशार वगैरे जो प्रकार असतो ना, अभ्यासू, म्हणजे हुशार म्हणजे अभ्यासातली हुशार, ती मी मुळीच नव्हती. मला खूप कंटाळा यायचा शाळेत जायचा. म्हणजे शाळा म्हणजे मला 5 तासात तुरुंग वाटायचा, लिटरली. आणि आज पण जर तुम्हाला एका रूममध्ये बसून काम करायला सांगशील, तर मला जाम कंटाळा येतो. त्यापेक्षा मला असं उडान म्हणजे असं बाहेर फिरायला, बाहेर भटकायला, बाहेरचं जग एक्सप्लोअर करायला हे मला खूप आवडायचं पहिल्यापासून. आणि मला आता कळतंय, की हे सगळं मला आत्ता का आवडतं. ह्या सगळ्याची पाळंमुळं ना फार तेव्हापासून असतात. पण तेव्हा बाकीची मुलं जेव्हा शाळेमध्ये लक्ष देतात, आपलं लक्ष नाहीये. आणि स्पेसिफिकली बीजगणित म्हणजे 5वी नंतर जो बीजगणित आला, तो बाप रे बाप! मला इतका कंटाळा यायचा त्या गोष्टींचा आणि मला बीजगणित, रसायनशास्त्र म्हणजे हे लॉजिकल गोष्टी ज्या असतात ना, त्या मला आवडायच्याच नाही मुळात. आणि जीवशास्त्र, भाषा ह्या सगळ्या गोष्टी मला तेव्हापासून आवडायच्या. हं. आणि ज्या गोष्टींसाठी वर्गातून बाहेर पळायला मिळेल, अशा सगळ्या गोष्टी करायला मला जाम आवडायचं. आणि जे पण मला मित्र-मैत्रिणी जे पण कोणी भेटलेत ना त्याच्यानंतर, तर ना त्या
सगळ्यांना वाटायचं, "अरे, ही बोलते, ही भारी बोलते, काहीतरी चांगलं बोलतेय." पण खरंच असं जग नसतं रे. म्हणजे हम्म. जगातली लोकं काहीतरी वेगळं करतात. तू काहीतरी भलतंच करते, हिचं काहीतरी बाबा भलतंच. त्यामुळे त्या मैत्रीणमध्ये पण म्हणजे ही मैत्रीण म्हणून ठीक आहे, गप्पा मारायला ठीक आहे. पण त्याच्या पलीकडे ही बायको आयटम नाहीये. म्हणजे हा. हा जो प्रकार असतो ना, की बाबा हां, सगळं काही जबाबदाऱ्या सांभाळून सगळं काही करायला पाहिजे. तर अशी ही व्यक्ती नाहीये. असं कुठेतरी मला तिथे पण असं वाटायचं, की अरे, म्हणजे इथे पण मला एक्सेप्टन्स नाही का? असं हम्म. काहीतरी प्रकरण असायचं. आणि ह्या सगळ्यांमध्ये ना फक्त एकच गोष्ट माझ्याबरोबर कॉमन राहिली आणि कायम राहिली. ती म्हणजे माझी स्वप्न. आणि ती स्वप्न अशी जशी-जशी मी मोठी होत गेली, ती स्वप्न डीप-डीप होत गेली. त्या हम्म. स्वप्नांच्या मागे, 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 आतात-आतात मी स्वतःला शोधत गेली. पण जेव्हा एखादी अशी मुलगी जिचा कशाचाच काही थारा नाहीये, जी सगळीकडे स्वतःलाच शोधतीये फक्त, तर त्या व्यक्तीला तोपर्यंत वेडं म्हटलं जातं, जोपर्यंत तिने काहीतरी अचीव्ह केलेलं नसतं. आणि बरोबर. मला हे तुमच्याशी शेअर का करावसं वाटतंय ना, कारण मला असे आत्तापर्यंत अनेक लोकं भेटलेले आहेत, की जे असं काहीतरी त्यांच्यामध्ये आहे आणि जे स्वतःला शोधतायत, पण बाहेरचं जग असं नाहीये म्हणून ते स्वतःला मोल्ड करतात. थँक गॉड मी मोल्ड झाले नाही. सो असं काहीतरी होतं. आणि लहानपण सगळं थोडक्यामध्ये माझं असं एकटेपणाचं होतं आणि त्यातल्या त्यात प्राणी मला म्हणजे त्यांच्यामध्ये मला निरपेक्ष प्रेम मिळालं. त्यांनी कधी मला "तू चुलत आहे आणि आम्ही सख्खे आहोत" असं वागवलं नाही. ते माझ्याशी पहिल्यापासून शेवटपर्यंत चांगले राहिले. त्यामुळे प्राण्यांची अटॅचमेंट आणि निसर्गाची अटॅचमेंट, कारण ते बंदिस्त खोलीत नसतं. ते बाहेर असतं. म्हणून ती अटॅचमेंट माझी खूप लहानपणापासून रुजली गेली. आणि जेव्हा मी 7वी-8वी ला असताना जुरासिक पार्क पहिला मूव्ही आला होता. तर तो जो जुरासिक पार्क मूव्ही आला ना, तर तेव्हा ते म्हणजे ते तिथे जातात त्या जुरासिक पार्कमध्ये एंटर होतात आणि हेलिकॉप्टरमधून ते तिथे उतरतात आणि ते असं लांबवर त्यांना तो सगळा प्रशस्त एरिया दिसतो. तो सेकंद, तो मूव्ही आणि तो क्षण, तो मला इतका भावलाय ना आजपर्यंत. आणि तो माझ्या मनामध्ये, डोक्यामध्ये कुठेतरी फिट बसलाय. म्हणजे अगदी परफेक्ट. स्टीव्हन स्पिलबर्गने माझ्या डोक्यातूनच ते सगळं छापलंय असं मला वाटतं बऱ्याच वेळा. आणि ना ते असं एकदम म्हणजे माझ्या अंगावरती शहारा येतो आता पण, की ते सगळं आठवलं की मला असं वाटायचं की येस, हे मला काय काय असं मला काहीतरी करायचं. जुरासिक पार्क हम्म. म्हणजे डायनासोर नाही, पण ते जे प्रशस्तपणा आणि त्या ज्या सगळ्या गोष्टी आहे ना, त्या गोष्टी मला कुठेतरी घडवायच्या, तसं काहीतरी घडवायचंय आणि हे माझ्या स्वप्नातलं जग आहे. हे माझं तेव्हा म्हणजे डोक्यामध्ये ती फिट आहे. मला जेव्हा कोणी म्हणतं स्वप्नातलं जग म्हणजे काय? मला आज पण ती इमेजेस दिसते. आज पण माझ्या डोळ्यासमोर तेच सगळं येतं. डोळे मिटले की तेच माझ्या डोळ्यासमोर येतं आणि असं सगळं होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तिथे मला दिसतात. आणि मग काय होतं माहिती आहे का, म्हणजे तिथे मला असं कुठेतरी ह्या सगळ्या थॉट प्रोसेसमध्ये एकटेपणातून, खूप विचारातून, खूप इमॅजिनेशनमधून, खूप वाचनामधून तुम्हाला खूप सारी स्वप्न पण पडतात. आणि स्वप्नांमध्ये ना एकदा मला असंच काहीतरी असं विचित्रसं स्वप्न पडलेलं. त्या स्वप्नामध्ये काय होतं, म्हणजे हे स्वप्न म्हणजे माझं हे ड्रीम कुठून तयार झालं सांगते तुला. तर त्या स्वप्नामध्ये काय होतं माहिती आहे का, की आपण कसे कुत्र्यांना पाळतो ना, तसं कुत्र्यांनी आपल्याला पाळलंय. आणि हां, म्हणजे मला आणि माझ्या काही भावंडांना काही कुत्र्याची मुलं आम्हाला घेऊन जातात आणि ते त्यांच्या घरी घेऊन जातात. आणि मग ते ना तिथे आम्हाला बांधून ठेवतात. ते बांधून ठेवतात म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने बांधून ठेवतात. ते आम्हाला म्हणजे आम्हाला काही होऊ नये म्हणून बांधून ठेवतात. हम्म. आणि मग ते त्यांचं खाणं आम्हाला आणून देतात. ते आम्हाला बऱ्याच अशा म्हणजे माणसांच्या मुलांना ते त्यांच्याप्रमाणे ट्रीट करण्याचा प्रयत्न करतात विथ अ व्हेरी गुड इंटेन्शन. आणि तेव्हा आमची काय वाट लागते. सो त्या सगळ्या गोष्टी यू अल्सो कॅन इमॅजिन, की काय होऊ शकतं जेव्हा आपल्याला अशा पद्धतीने कोणीतरी घेऊन गेलं आणि त्याच्या पद्धतीने वागवायचा प्रयत्न केला, तर आपली काय हालत होईल. तो हा विचारच खूप भयंकर आहे. आणि हम्म. त्यांनी किती जरी प्रेमाने आपलं केलं, किती जरी प्रेमाने केलं, तरी तो त्याच्या पद्धतीने करतोय. बरोबर. आपण जिवंत राहू, पण आपण जगू का? हम्म. ही जी गोष्ट आहे ना, हा विचार बऱ्याच लहानपणी माझ्या मनात आलेला. आणि हे एक फनी ड्रीम आहे ॲक्चुअली. फनी म्हणा किंवा त्याला तुम्ही हसू पण शकतात. मला याच्यावर असा मूव्ही वगैरे काढायचा होता, की ह्या कॉन्सेप्टवरती. पण जर असं काहीतरी जर झालं, तर आपली काय हालत होईल? सो इतरांना आपल्यासारखं जगवणं हे खूप म्हणजे माणूस खूप विचित्र पद्धतीने हे करतो. त्यामुळे त्याच्यातून कुठेतरी आलं, की नाही, नैसर्गिक जगणं आणि नैसर्गिक मरणं हा प्रत्येक सजीवाचा हक्क आहे आणि त्याच्यासाठी मला काम करायचं. सो नैसर्गिक जगणं म्हणजे कुत्रा आहे तर कुत्र्यासारखं वागावं, माणूस आहे तर माणसासारखं वागावं, कोंबडी आहे तर कोंबडीसारखं वागावं. आता कोंबडी मोठी झाली, कोंबडीसारखी मेली तर दॅट इज ओके किंवा तिला वाघाने खाल्लं तर दॅट इज ऑल्सो ओके. पण तिला आपण आपल्या पद्धतीने वाढवून, तिचं वजन वाढवून, तिला आपण आपल्यासाठी कट करून खाणं, हे हम्म. कुठेतरी चुकीचं आहे.
किंवा कट करून खाईपर्यंत ठीक आहे, पण एखाद्या प्राण्याचे फक्त कपडे कसे फॅन्सी दिसतात म्हणून त्याची वेगळ्या-वेगळ्या पद्धतीने शिकार करणं आणि कितीतरी हं. ठिकाणी लिटरली म्हणजे सापांना, मुंगुसांना आणि वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांना मारलं जातं. न मारता त्यांची स्किन काढली जाते. ते जिवंतच असतात. त्यांची स्किन डायरेक्ट खेचली जाते आणि त्यांना त्याच पद्धतीत तशाच अवस्थेत तडफडत ठेवलं जातं. म्हणजे कारण त्यांना मारायला पण यांना वेळ नसतो ना. हं. ह्या काही घटना आपल्याला दिसत नाही रोज म्हणून आपल्याला वाटतं की असं नाहीये आणि आपण ज्या एक्सपेन्सिव्ह वस्तू खरेदी करतो, त्याच्यामध्ये त्या गोष्टी होतात आणि ह्या सगळ्या गोष्टीतून माझं ड्रीम कुठेतरी कनेक्ट होतं की अरे, आपल्याबरोबर जर असं काही झालं तर? हं. इट कॅन बी पॉसिबल. असं होऊ शकतं. फक्त काय स्वप्नात का होईना पण तू ते एक्सपिरियन्स केलंयस, त्याच्यामुळे तुला हां. इंटेन्सिटी मला त्या समजते, की अरे गोष्टीची भयानता जाणवते, जाणवते अशी. येस. तुझं इतकं स्वप्न आणि हे इतकं सगळं निसर्गरम्य वातावरणात तू राहिलेली आणि निसर्गातच मोठी झालेली आहेस तू. मग तू वकिली पेशा कसा काय घेतलास? म्हणजे तो एक हां. वेगळंच वाटतं मला. अ, हां. इथे मी तुला थोडंसं करेक्ट करेन, की मी निसर्गरम्य वातावरणात नाही वाढले, मी नाशिक शहरात वाढले. पण मला अच्छा. आवड मात्र कायम बाहेरची असायची. म्हणजे एखादं झाड जरी दिसलं ना, तर झाडाखाली जाऊन बसायची. तर छोट्यातलं छोटं झाड जरी दिसलं, तरी त्याच्याबरोबर मी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करायचे. आता अच्छा. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्याच्यामध्ये मी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स 10वी नंतर जे निवडतात. तर आर्ट्स, कॉमर्स, सायन्समध्ये सायन्स बाबा खिशाला परवडणार नाहीये आणि आर्ट्स म्हणजे गया-गुजरात. हे एवढंच तेव्हा माहिती होतं. आणि त्यामुळे कॉमर्स करायचं म्हणून मी कॉमर्स केलं. कारण कॉमर्स केल्यावर आपल्याला लगेच जॉब करता येईल. जॉब केल्यानंतर मी 2-2.5 वर्ष जॉब केला. त्यानंतर नाशिकमध्ये मी एका कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये जॉब करत होते. मग ठरवलं की आता स्वतःची कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट चालू करायची. मग स्वतःची कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट नाशिकमध्ये 2-2.5 वर्ष मी नाशिकमध्ये चालवले. आता त्यानंतर साधारणतः मग सगळा फोकस येतो की बाबा आता मुलीचं लग्न. मला असे 2-3 स्थळं वगैरे पण आली होती बघायला आणि त्या लोकांनी मला पहिला प्रश्न विचारला की "हां बाबा, तू पुढे जाऊन काय करणार?" तर तेव्हा तर मी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट स्वतःचं चालू केलं होतं आणि माझा पार्टनर होता तो मेल होता म्हणजे मुलगा होता तिथला आणि म्हणजे त्याच्यामध्ये असं असं असायचं की आता मला असं वाटायचं की हे इन्स्टिट्यूटच मला पुढे घेऊन जायचं आणि खूप काही करायचं. तर आता तर तो त्याच्या लाईफमध्ये होता, सेट होता. मी माझ्या लाईफमध्ये होती. स्टिल जो व्यक्ती यायचा समोरून मला जो प्रपोजल असायचं, तर ते प्रपोजल असायचं की "बाबा तुला हेच करायचं का? मग तुला आम्ही चालू करून देतो, ती चालव." म्हणजे मला हं. असं कुठेतरी जाणवायचं की अरे, मी उभं केलंय त्याचं काहीच नाहीये का? हं. ते खूप छोट्या ह्याच्यातून केलं होतं आणि हळू-हळू मोठं करत होते. पण माझ्यासाठी ते जग होतं आणि कारण मला माझं अस्तित्व घडवायचं होतं आणि त्यांना पर्टिक्युलरली एका साच्यामधली मुलगी त्यांना बनवायची होती. आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये आमचे सॉलिड वाद व्हायचे. म्हणजे असा एक सिंगल डे नव्हता की आमच्यामध्ये भांडण नसायचं. सॉलिड भांडण आमच्याकडे असायची. आणि मग ती कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मग तेव्हा तर मग तर हातात पैसे यायला लागले, तर सगळं व्हायला लागलं. मग तेव्हा तर मला जास्तीच अक्कल सुचली होती, असा प्रकार होता. आणि ते सगळं पण का करायचं होतं, की कसंही करून मला माझ्या पायावर उभं राहायचं. मला माझं काहीतरी करायचं. आणि हे सगळं केलं पाहिजे तर लग्नाच्या अगोदरच केलं पाहिजे. लग्नाच्या नंतर असं काही होत नाही, असं मला वाटायचं. काय चालू होतं आणि प्रत्येक क्षणी जे समोर येईल ती वाट मी निवडली होती. मग सुरुवातीला कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, मग नंतर आणि काही, मग नंतर आणि काही अशा अनेक गोष्टी मी निवडल्या. पण त्या प्रत्येक गोष्टीतून फक्त पुढे जाण्याचा विचार केला. माझ्या डोळ्यासमोरचं ते स्वप्न, ते भलतीकडेच होतं आणि मी भलतीकडेच होते. पण तिथपर्यंत हं. जाण्याची वाट कुठली असेल? असली वाट मी चोखंदळायचं थांबली नाही. सगळ्या वाटा मी वापरून बघितल्या. मग फार लग्न कार्याचं मला असं बर्डन यायला लागलं घरून आणि मग म्हणजे लिटरली मी ठरवलं पळून जायचं आता इथून. म्हणजे आणि त्या दरम्यान नाशिकमध्ये असताना मी 30,000-35,000 रुपये महिन्याची कमवत होते. म्हणजे असं असं कोणी नाही करत जनरली आणि त्या काळामध्ये 20-22 वर्षाची असताना 30,000-35,000 रुपये कमवणं, खूप इट वॉज गुड इन्कम ॲट दॅट चांगली स्टेज. अमाउंट. तेव्हा ते खूप छान होतं आणि म्हणजे तेव्हा माझे वडील मग तेव्हा त्यांचं पण आता वय हळू-हळू व्हायला लागलं होतं. त्यांना पॅरालिसिस झाला. सगळ्या गोष्टींमध्ये ते थोडे हे झाले आणि मग ते खूप तापट स्वभावाचे होते. त्यामुळे त्यांना ह्या गोष्टींना म्हणजे हे झालं. मग त्या दरम्यान ना आणि मग खूप प्रेशर म्हणजे लग्नाचं प्रेशर खूपच जास्त व्हायला लागलं. मग मी ठरवलं तर समहाऊ इथून बाहेर पडणं गरजेचं आहे, कुठल्याही परिस्थितीत. आज हा इंटरव्ह्यू माझी आई पण बघेल, नंतर ती हसेल. पण तेव्हा मी हे तिच्याशी शेअर नव्हती करू शकत. आता मी हे तिला सगळं सांगते डायरेक्टली तोंडावर, की हे तेव्हा असं होतं म्हणून मी पळाले. आणि पळाले हा शब्द मी आता वापरते. तेव्हा मी पळाले हा शब्द वापरायची नाही. तेव्हा मी अपग्रेड होत होते. हं. सो असं होतं. सो मी त्या दरम्यान मग मुंबईला गेले. आता मुंबईला जाण्यासाठी त्यांना कन्व्हिन्स करणं, हीच गोष्ट खूप मोठी होती. कारण त्या हं. एकतर एकुलती एक मुलगी, माहिती नाही कशासाठी जाणार आहे आणि मलाही माहिती नव्हतं मी तिकडे जाणार कशासाठी.
मला फक्त काही ना काही कारण काढून तिकडे जायचं होतं. मुंबईच का बरं? तर आम्ही कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट जेव्हा चालवायचो, तेव्हा आम्ही हार्डवेअरचं मटेरियल आणण्यासाठी मुंबईला यायचो खूप वेळा. म्हणजे हं. माझा पार्टनर सगळं हार्डवेअर वगैरे विकायचा आणि मी सॉफ्टवेअरचं इन्स्टिट्यूट सांभाळायचे. सो हार्डवेअरचं लॅमिंग्टन रोडला खूप दुकानं आहेत, त्यामुळे तिथे जाण्यासाठी आम्ही खूप वेळा यायचो. आणि जेव्हा मुंबईत यायचो ना, तेव्हा असं जाणवायचं की अरे बघ, इथे सगळं ओपन असतं. इथे सगळ्या गोष्टी, इथे ही ही स्वप्नांची नगरी आहे. आणि इथे तू काहीतरी करू शकतो. इथे तुम्हाला कोणी मुलगा-मुलगी म्हणून वेगळं लेखणार नाही. इकडे तुमच्याकडे कोणी वेगळं बघणार नाही. इथे मुली रात्रीच्या पण फिरतात. हं. म्हणजे नाशिकला 8 वाजले की घरी जायला लागायचं. मग तेव्हा सिली लॉजिक असं होतं, की जर मुंबईला एक दिवस जाऊन आलं तर आपल्याला इतक्या आयडियाज येतात आणि तेवढ्या आयडिया आपण इथे वापरतो. तर आपण तिथेच जाऊन राहिलो तर आपण किती काय करू शकू? आता तिथे जाण्यासाठी पहिली गोष्ट होती घरामध्ये कन्व्हिन्स करणं. तर कन्व्हिन्स होणं शक्यच नव्हतं. तर मग मी घरामध्ये समहाऊ म्हणजे सांगितलं, की ज्या गोष्टी नाशिकमध्ये नव्हत्या ना, त्या सगळ्या गोष्टी मी करायची कारणं काढायला लागली. जसं तेव्हा कॉल सेंटर ट्रेनिंग खूप बूमिंगमध्ये होतं हं. आणि कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटशी कनेक्ट होत होतं. सो मी ठरवलं, की आता आपण कॉल सेंटरचा क्लासेस करूया आणि हे करायचं. तर मग आई-वडिलांना सांगितलं, मला कॉल सेंटर ट्रेनिंग घ्यायचंय. मग ब्युटिशियनचा कोर्स करायचा आहे. असे काय-काय म्हणजे कुठून या गोष्टी माझ्यामध्ये आल्या मला माहिती नाही. ही फक्त कारणं होती मुंबईला जाण्याची. आणि त्या सगळ्या गोष्टी शोधत-शोधत मी मुंबईला गेली. मुंबईला जाऊन मी कॉल सेंटर ट्रेनिंगचे मिड डे पेपर होता. मिड डे पेपर शोधायची आणि कुठे-कुठे क्लासेस आहेत. मग असा क्लास पाहिजे जो आपल्या नातेवाईकांपासून लांब असेल. म्हणजे आपल्याला एकटं राहायला मिळेल. सो कारण माझे नातेवाईक मुंबईमध्ये डोंबिवली, कल्याण इथे सगळीकडे होते. मग कारण माझे आई-वडील म्हणले, "मुंबईला जायचं त्यांच्याकडे राहून राहा." मग ते तर आणिच अवघड झालं. सो वेगळी वाट शोधण्यासाठी मला फक्त स्वतंत्र व्हायचं होतं. मला तिथून बाहेर पडायचं होतं somehow. आणि बाहेर पडून मग शेवटी मुंबईला कांदिवलीला मला एक हे मिळालं आणि कांदिवलीला मिळाल्यानंतर मी अंधेरीला राहायला सुरुवात केली. 2-2.5 वर्ष मी अंधेरीला पेइंग गेस्ट म्हणून होते आणि खूप मस्त वातावरण होतं तिथलं. एक तर तिथे सगळे सिने इंडस्ट्रीसाठी स्ट्रगल करणारी मुलं-मुली तिथे येत होती. म्हणजे मला वाटायचं बापरे! मी नाशिकवरून आली. पण तिथे गेल्यावर कळलं की सगळ्यात जवळची मीच आहे. म्हणजे कोणी काश्मीरवरून आलेलं आहे, कोणी कलकत्तावरून आलेलं आहे. माझी रूममेट तर अंदमानची होती. हो. सो ते जी लोकं स्ट्रगल करायला आली होती, ती तर कुठल्या-कुठल्या भारतभरातल्या टोकावरून आली होती. आणि जेव्हा तुम्ही एकटं राहतात ना, तेव्हा तुम्हाला खूप काही करायला मिळतं. मी तर असं म्हणेन ना, की प्रत्येक मुलीने, प्रत्येक मुलाने लग्नाच्या अगोदर कमीत कमी 2-4 वर्ष तरी स्वतःच्या पायावर एकटं राहणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही ह्या घरातून जाऊन डायरेक्ट त्या घरात राहता, तर तुम्ही लिटरली स्वतःला पूर्ण बांधून घेता. आता माझं काय होणार? म्हणजे ह्यांच्याशी नाही पटलं किंवा त्यांच्याशी नाही पटलं, की तुम्हाला प्रश्न पडतो, की आता माझं काय? स्वतःचं अस्तित्वच विसरून जातं. आणि तो स्वतःचा स्वतः म्हणजे तुम्ही जेव्हा आजारी पडतात ना, तेव्हा घरातलं कोणी तुमचं पॅम्पर करणारं नसतं. तेव्हा तुम्हाला स्वतःला उठून दवाखान्यात जायला लागतं आणि स्वतः औषधं घ्यायला लागतात. तेव्हा किंमत कळते घरच्यांची, की काय असतं. सो असा तो वेगळा काळ माझ्या पण आयुष्यामध्ये आला. मुंबईमध्ये आले. मुंबईमध्ये मी स्वतःला खूप शोधलं. ते जे वाक्य तुम्हाला मी सांगितलं, की नैसर्गिक जगणं, नैसर्गिक मरण हा प्रत्येक सजीवाचा हक्क आहे. ते वाक्य जवळपास मी महिनाभर स्वतःला एका खोलीत कोंडून घेतलं होतं आणि मी खूप काही लिहिलं त्या दरम्यान. तर त्याच्यातून हे वाक्य आलेलं वाक्य आहे आणि ते मला वाटतं, की येस दॅट कनेक्ट्स टू मी. तर म्हणजे हे सगळं करत गेले. त्यानंतर मधल्या काळामध्ये ना अशी कंडिशन आली होती, की मी एक जॉब पण पकडला. आता तो जॉब पकडला, तो जॉब होता साधा अकाउंटंटचा. आता अकाउंटिंगचा जॉब करता-करता मधल्या काळामध्ये असं झालेलं, की माझी जी रूम होती, ती रूम माझी जाणार होती. म्हणजे त्यांना तिथे काम करायचं होतं आणि ती रूम माझ्या हातातून जाणार होती. आता माझ्याकडे दुसरी रूम तर नाहीये. तर मग आता काय केलं पाहिजे? तर मग मी त्यांना फक्त सांगितलेलं जॉबवाल्यांना, की "बाबा मला नाशिकला जाऊन येऊन करायला लागेल सध्या काही दिवस. तर मला तुम्ही थोडं फक्त लवकर म्हणजे मी 11 वाजता शार्प येईल. फक्त संध्याकाळी शार्प 6 ला जाऊ देत जा." तर ते हं. बोलले, "नाही, नाही, मग असं कशाला करतात? नाशिकला आपला एक सेटअप आहे मित्राचा, त्याच्याकडे तुम्ही जॉब करा." मी त्यांना क्लिअर कट सांगितलं, "नाही, नाही, तसं काही गरज नाही. झाली माझी रूमची सोय झाली." कारण मला नाशिकला परत जायचं नव्हतं. मला नाशिकला परत जायचं नव्हतं राहायला. तर मी लिटरली तुम्हाला सांगते काही दिवस मी जवळपास 6-1 महिने जोपर्यंत माझ्या दुसऱ्या रूमची सोय होत नव्हती, तोपर्यंत 6 महिने रोज मी अपडाऊन करत होती मुंबई-नाशिक. मी एकदा माझ्या भरगच्च गाडीमध्ये बसले होते आणि मी वरती कुठेतरी बसले होते आणि कुठलेतरी सगळे असे ते भैय्या लोकं खूप सारे होते. लांबची UP-MPची गाडी होती आणि त्याच्यामध्ये मला मेधा पाटकर भेटल्या. आणि मेधा पाटकर भेटल्या त्याही अशाच म्हणजे त्यांचं पण काहीतरी रिझर्व्हेशन होतं नव्हतं माहिती नाही, पण खूप त्या गर्दीत चढल्या. त्यांना जागा मिळाली. तिथल्या कुठल्याच बायकांनी त्यांना ओळखलं नाही, पण मी त्यांना ओळखलं. म्हटलं ह्या कोणीतरी ह्यांना कुठेतरी बघितलंय आणि मग त्यांना विचारलं, की "तुम्ही ह्या का?" तर त्या बोलल्या, "हां, मी." तर त्यांना नाशिकला उतरायचं होतं. मग मी तिथल्या बायकांना त्यांची ओळख करून दिली, त्यांच्या कार्याची ओळख करून दिली. नाशिकला त्यांना उतरायला मदत केली. त्यासुद्धा माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये आजपर्यंत. म्हणजे अरे वाह! ह्या ज्या गोष्टी घडल्यात ना,
ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अशा-अशा मिळत जातात आणि हे अक्षरशः नक्षत्रांचं देणं असतं. हे आपण डोळे उघडे ठेवून, कान उघडे ठेवून आपण चालायला लागलो, आपला प्रवास करायला लागलो ना, की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात. सो प्रत्येक गोष्ट जी असते ना, ती गोष्ट तुमच्या खूप चांगल्यासाठी असते. फक्त त्याच्यातला योग्य तो दुवा आपल्याला शोधणं गरजेचं असतं. मग हळू त्या दरम्यान मी लग्न केलं, सेट झाली, चांगल्या लाईफमध्ये सेट झाली. आणि ते घर असं होतं, की त्या घरामध्ये अजिबात भांडणं वगैरे असा काही प्रकारच नव्हता. आणि खूप खूप एक एकदम मिनिट, शांत चांगलं वातावरण. येस. तुम्हाला वकिलीचं सांगितलं नाही? लग्नाच्या नंतर वकिली सांगते, घेतली? सांगते. येस, येस. हो. हां. येस, येस. वकिली. येस. असं माझं नाही झालं, की असं ठरलं आणि ह्या पद्धतीने हे झालं, असं नाही झालं. सो आता तुला एवढं ऐकायचंच आहे माझ्याबद्दल तर ऐक मग. भोग आपल्या कर्माची फळं. लग्न केलं. अगदी छान आणि आम्ही म्हणजे त्या दरम्यान मी लग्नाच्या अगोदर अजून एक गोष्ट पण केली, की मी त्या दरम्यान आता पैसे पाहिजे. दर महिन्याचे, दर आठवड्याला पैसे पण पाहिजे, भटकायला पण पाहिजे आपल्याला आणि निसर्ग पण मिळाला पाहिजे. सगळ्याच गोष्टी पाहिजेत. मग काय करता येईल? तर मी त्या दरम्यान ट्रेक ग्रुप चालू केला. तेव्हा ऑर्कुट होतं, Facebook नव्हतं तेव्हा. आणि मग तो ट्रेक ग्रुप मी दर आठवड्याला 2 दिवस म्हणजे ट्रेकिंग घेऊन जायची, ऑर्गनाइज करायची. मग फोनाफोनी करणं, त्यांची अरेंजमेंट करणं, खाण्यापिण्याची सोय करणं, हे सगळं मी करायचे. तर त्याच्यात माझी खूप भूक भागली जायची. एक तर निसर्गाची, कनेक्टिव्हिटीची आणि थँक गॉड त्या काळामध्ये मोबाईल्स नव्हते. थँक गॉड त्या काळामध्ये म्हणजे कॅमेरावाले मोबाईल नव्हते. कारण त्याच्यानंतरची जी जनरेशन आहे ना, आत्ताची सगळी सेल्फी जनरेशन आहे. त्या हं. काळामध्ये सेल्फी प्रकार नव्हता. तेव्हा आम्ही खरंच निसर्ग म्हणजे निसर्गाशीच कनेक्ट व्हायचो. आणि मग त्यानंतर मग ट्रेकिंगलाच मला एक माझा लाडका चांगला मित्र मिळाला आणि मग आमची छान मैत्री जमली. आम्ही दोघांनी लग्न केलं. आम्ही छान सुखाचा संसार केला आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्या दरम्यान आम्ही खूप छान पद्धतीने वर्कआउट करायला म्हणजे फिरायला लागलो, ट्रेकिंग करायला लागलो. तो पण एनिमेटर होता. मला वाटायचं, की अरे वाह! वाह! क्या बात है! एनिमेशन इंडस्ट्री आपल्याला एनिमेशन स्टुडिओ काढायचा होता. आपण एनिमेशन स्टुडिओ काढूया कदाचित त्याच्याबरोबर. असं खूप काही स्वप्न, की तू आणि मी आपण स्वप्न जी मी बघितली ती सगळी एकत्र जगू. आणि मग नंतर जेव्हा तुम्ही एकत्र व्हायला लागतात, त्या दरम्यान म्हणजे आम्ही जवळपास 8 वर्ष आम्ही एकत्र होतो दोघं जण. मला मुलगा पण आहे. राघव नाव त्याचं. तो आता 6वी ला आहे आणि तो पण खूप छान. आता ह्या सगळ्या दरम्यान लग्न होईपर्यंत सगळं छान असतं. त्याच्यानंतर पण काही दिवस गुडी-गुडी असतात. पण त्याच्यानंतर माझ्यामधला तो जो किडा होता, तो मला स्वस्थ बसू देईना. कारण काही दिवस स्वयंपाक-पाणीपर्यंत ठीक आहे. म्हणजे मला स्वयंपाक सगळा पुरणपोळीपासून येतो. पण मला ती माझी क्रेझ नाहीये. म्हणजे तू मला जर त्याच्याऐवजी जर 10 एग्रीमेंट करायला लावले किंवा 10 अजून फावड्याने 10 बेड खोदून दाखवायला लावले, तर ते मी करेन. 10 झाडं लावायला लावली चालेल, पण 10 पोळ्या नका लाटायला लावू. असं माझं असायचं. आणि शेवटी कुठेतरी तिथे माझी घुसमट व्हायला लागली आणि त्याने कधीच म्हणजे माझ्या हसबंडने माझ्यावरती कधीच प्रेशर नाही केलं. पण मीनवाईल ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यावरती जबाबदाऱ्या असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात. आम्ही दोघं जण नवरा-बायकोपेक्षा आम्ही चांगले मित्र जास्त ठरलो. तो कुठेतरी ते एकदमच शांत वातावरण मला मिळालं आणि मग मी एकदम म्हणजे तिथे पॅनिक झाले ॲक्चुअली, की जे सेटल्ड म्हणतात ना. मग तिथे कुठेतरी मग मी त्याच्यावरती म्हणजे माझ्या हसबंडवरती मंगेश ना त्याचं, त्याच्यावरती बर्डन करायला लागले, की "अरे आपण दोघांनी मिळून बिझनेस काढला पाहिजे. तू जॉब कशाला करतो? जॉब सोडून दे." पण एका पर्टिक्युलर लेव्हलनंतर जवळपास 5 वर्षापर्यंत आमच्यामध्ये हे अनबन व्हायला लागले, की मी अजूनपर्यंत प्रयत्न करते, की मला काहीतरी वेगळं करायचं. मला हे असं नाही राहायचंय. हे माझं लाईफ नाहीये. ह्याच्यासाठी मी आलीच नाही जन्माला. आणि मग ते म्हणतात सेटलमेंट. मग मुलांसाठी, मग ह्यांच्यासाठी, मग त्यांच्यासाठी. मला आठवतं, की माझ्या आई-वडिलांमध्ये खूप भांडणं व्हायची आणि जेव्हा मी लहान म्हणजे 7वी-8वी मध्ये असताना एकदा त्यांच्यामध्ये कडाक्याचं भांडण झालेलं आणि कडाक्याचं भांडण झालेलं असताना त्यांचं असं आता सोक्ष-मोक्ष लावून टाकायचं. ते वाक्य मला आत्तापर्यंत आठवतं. माझे वडील गेलेले आता 2 वर्ष झाली आहेत, पण मला ते अजून आठवतं. आता सोक्ष-मोक्ष लावून टाकायचा. मी माझ्या शाळेमध्ये सांगितलं, की पुढच्या वर्षीपासून मी ह्या शाळेत येणार नाही. मी पुढच्या वर्षीपासून मुंबईच्या शाळेत जाणार. आणि मी स्वप्न बघत होती, की कधी एकदा म्हणजे माझ्या आईचं घर मुंबईला होतं. सो मला तिथे जाऊन राहता येईल आणि ते सगळं काही करता येईल. आय वॉज थिंकिंग फॉर दॅट. आणि यांचा काही सोक्ष-मोक्ष लागलाच नाही ना. हे अजूनही एकत्र होते मरेपर्यंत. म्हणजे हे नुसते भांडत-भांडतच एकत्र राहिले. सो मी बघितलं ते माझ्या आईला घुसमटत जगताना बघितलं. मी राहताना बघितलं, की त्यांना भांडताना बघितलं. पण मला हे कळतं, की त्यांना ते करणं चालत होतं. मला तसं नाही करायचं होतं. दुसरी गोष्ट, मी माझ्या आईला विचारते, की "आई तू का अशी राहिलीस?" माझ्या आईचं म्हणणं, की "नाही मी माझ्या मुलीकडे बघून सगळं काही केलं." म्हटलं, "पण मुलीने कधीच तुला असं सांगितलं नव्हतं, की तू हे कर."
माझी तर इच्छा होती, की अरे काहीतरी वेगळं करूया. माझ्या आईला एअर होस्टेस बनायचं होतं आणि ती बनू शकली होती, असती. इतकी ती छान होती, इतकी सुंदर होती, इतकं तिचं स्माईल चांगलं आहे. पण तिने नाही केलं ते. कुणा ना कुणाच्या तरी कारणामुळे मला माझ्या आईची कॉपी नाही बनायचं. म्हणजे माझी आई इतकी छान असून पण मला माझ्या आईची कॉपी नाही बनावंसं वाटत. ही जी गोष्ट आहे ना, ही गोष्ट माझ्या मुलाकडून मला नाही ऐकायची. मला आवडेल ऐकायला त्याच्याकडून, की अरे माझी आई कशी तिची स्वप्न जगली, मला माझी स्वप्न जगता यावी. मीनवाईल ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मग लग्नानंतर मी जॉब केला. मग जॉब करताना तिथे म्हणजे मग मी घरचं पण सांभाळायची, मुलाला पण सांभाळायची, जॉब पण सांभाळायची आणि त्या जॉबमध्ये पण मला असं वाटायचं ही कंपनी आता आपली सगळी काही असेल. ती एक कन्स्ट्रक्शन कंपनी होती आणि ते जे सर होते त्यांना पण लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मला येत होत्या. म्हणजे तुम्हाला अकाउंटिंग पाहिजे, मला अकाउंटिंग येतंय. तुम्हाला AutoCAD पाहिजे, मला AutoCAD येतंय. तुम्हाला प्रेझेंटेशन बनवून पाहिजे, मला प्रेझेंटेशन बनवता येतंय. म्हणजे लिटरली मग त्यांना त्यांना असं होतं, की बाबा सगळं काही सोल्युशन त्यांना मिळालं होतं. तर मी त्यांना विचारलं, की "हां सर, मग मी शिकू का वकिली? मी तुम्हाला मदत करेन." कारण तिथे खूप वकिलांच्या मागे तारांबळ व्हायची आणि त्यांना खूप त्रास व्हायचा. तर ते बोलले, "हां, चालेल तुम्ही शिका, वकिली करा. तुमचा सगळा खर्च कंपनी करेल." म्हटलं, "सर खर्च नको, मला फक्त सुट्टी द्या तेव्हा." हे मी त्यांना सांगितलं आणि म्हणजे हे जे बॉस होते ना, म्हणजे माझ्या आयुष्यामधले जे जास्ती वर्ष टिकलेले बॉस आहेत ना, त्या बॉसने आम्हाला फ्रीडम दिलं होतं. म्हणजे मला तरी फ्रीडम दिलेलं. माझ्या ऑफिसच्या तिजोरीच्या चाव्या पण माझ्याकडे असायच्या. इतकं फ्रीडम माझ्याकडे होतं. सो ही जी गोष्ट होती, हे फ्रीडम त्यामुळे तो आपलेपणा, माझी कंपनी, हे फिलिंग माझ्यामध्ये असायचं. हा प्रकार सगळीकडे असायचा. नवऱ्याकडून माझ्या त्या खूप अपेक्षा होत्या, की त्याने आणि मी सगळं काही पुढचं स्वप्न एकत्र करावं. बट ही इज द कूलेस्ट पर्सन इन द वर्ल्ड, की त्याच्या बाबतीत असं आहे ना, की तो एकदम प्रेझेंटमध्ये जगणारा संत पुरुष आहे. तो म्हणतो भविष्याची काय गरज आहे, की पास्टची काय गरज आहे? आता आहे जे आहे ते चांगलं आहे. आणि त्याला ती नोकरी, तो जॉब, त्याचं काम, आर्टिस्ट आहे. त्यामुळे त्याला हे असलं सगळे प्रकार नाही आवडत माझ्यासारखे उड्या मारणं. सेटल्ड लाईफ, छान आरामशीर आयुष्य पाहिजे त्याला. आणि तो तसं जगतोय. म्हणजे लिटरली मी त्याच्यापासून वेगळी झाले आणि मी वेगळी का झाले, आमच्या जजला पण माहिती नव्हतं, की तुम्ही वेगळे का होताय? म्हणजे का तुम्ही वेगळे झाला? वेगळे व्हायची गरजच काय? तुमच्याकडे सगळं काही आहे. इव्हन माझ्या आई-वडिलांना, त्याच्या म्हणजे माझ्या सासू-सासऱ्यांना, कुणालाही असं कळलं नाही, की बाबा तुमच्यामध्ये वेगळं होण्यासारखं काय आहे? सगळं तर आहे तुमच्याकडे. मला विचारलं जायचं, "तुला तो खायला-प्यायला देतो? तुला तो मारतोय का? तुला काही दारू पितोय का? काही करतोय का? किंवा तुला काही आम्ही कोणी काही बोललो का?" म्हटलं, "असं काहीच नाहीये." पण मग हे सगळं तर माझा ऑफिस बॉय पण नाही करत, म्हणून का मी त्याच्याबरोबर राहणार आहे का? नाही, नाही. आय वॉन्ट समथिंग डिफरंट. मला वेगळं जगायचंय. आणि ते तिथे राहून मला करता येत नव्हतं. सो बस मला स्वतःला स्वतंत्र बनवायचं होतं आणि मी स्वतंत्र झाले. आता ह्या गोष्टीकडे तुम्हाला मी खरंच सांगते, मी हा मुद्दा जाणीवपूर्वक इथे हायलाइट केला. मी जनरली हा मुद्दा कधी हायलाइट करायची नाही. पण मी हा मुद्दा हायलाइट का करते? बघा, एखादी बस असते किंवा कुठली पण ट्रेन असते, आपण जातो. तर त्या प्रत्येक गोष्टीला एक एक्झिट डोअर असतो. तो एक्झिट डोअर कशासाठी असतो? जेव्हा काहीतरी चॅलेंजेस येतील, तेव्हा आणीबाणीच्या वेळी तुम्ही तिथून बाहेर पडू शकता. राइट? इट इज फॉर युअर सेफ्टी. ओके? तर कायद्याने पण आपल्याला एक्झिट डोअर दिलेले आहेत, की जर तुम्हाला काहीतरी चॅलेंजेस आले, तर तुम्ही मोकळे होऊ शकता. पण त्या एक्झिट डोअरकडे इतक्या काहीतरी भयंकर पद्धतीने बघितलं जातं, की अरे बापरे! हे वेगळे झाले का? म्हणजे मला माहिती आहे, की हा इंटरव्ह्यू बघणाऱ्या बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये अरे बापरे! असं आहे का? म्हणून जमलं हं, हिला. असे हं. विचार येतील. असे विचार येतील. पण मी तुम्हाला सांगते, की खरंच हे आयुष्य आपल्याला एकदाच मिळतं. ते घुसमटत जगायची गरज नाही आणि माझं आणि मंगेशचं रिलेशन लग्नानंतर पेक्षा डिव्होर्स नंतर जास्त चांगलं आहे. आणि मी माझ्या मुलाला आणि तो त्याच्या मुलाला म्हणजे आमच्या मुलाला आम्ही जास्त चांगल्या पद्धतीने आता हँडल करू शकतो. म्हणजे ही गोष्ट खूप गरजेची असते. अदरवाईज एका घरात राहून जर तुम्ही 2 टोकाला राहतात, तुमची तोंड 2 टोकाला असतात, तर त्या मुलावर तुम्ही काय संस्कार करताय? उलट मला जास्त ही गोष्ट इम्पोर्टन्स देऊन सांगावीशी वाटते, की जेव्हा तुम्ही म्हणजे माझ्या नवऱ्याने माझ्या मुलावर हा खूप मोठा संस्कार केला, की समोरच्या व्यक्तीचा रिस्पेक्ट करा आणि त्यामुळे मला पण त्याचा रिस्पेक्ट आहे. समोरच्या व्यक्तीच्या व्हॅल्यूजचा रिस्पेक्ट करा. समोरच्या व्यक्तीला व्यक्ती म्हणून ॲक्सेप्ट करा आणि कुठलंही बंधन तुम्हाला बांधू शकत नाही किंवा कुठलाही डिव्होर्स तुम्हाला वेगळं पण करू शकत नाही. हं, हं, हं. हे जे बॉन्डिंग असतं ना, इमोशनल खूपच बॉन्डिंग, छान. हे खूप महत्वाचं आहे. हे खूप महत्वाचं आहे आणि तुमचं लग्न किंवा रिलेशनशिप टिकवण्यासाठी तुम्हाला एकाच ठिकाणी राहिलं पाहिजे अशी काहीच गरज नाहीये. ते बंधन नाहीये. उलट रिलेशनशिप हा तुमचा पाया आहे. हा तुमचा बेस आहे.
ते बंधन नाहीये, ती पायातली बेडी नाहीये. आणि आज बहुतेक ठिकाणी लग्नाकडे ह्या दृष्टिकोनातूनच बघितलं जातं. मी पण बघत होते. पण जेव्हा मी त्या सगळ्या प्रोसेसमधून गेली, तेव्हा ती मॅच्युरिटी लेव्हल मला कळली. तेव्हा ती मला अंडरस्टँड झाली. आणि हं. मग आमचा डिव्होर्स पण खूप इझिली झाला. माझ्या वकिलाला पण माहिती नव्हतं काय. म्हणजे काय आहे ना, जेव्हा डिव्होर्स प्रोसेस चालू होतं, तेव्हा दोघांचे नातेवाईक जाम पेटले होते, जाम तापलेले होते. म्हणजे माझ्या घरचे पण आणि त्याच्या घरचे पण. आमच्या दोघांच्या बाबतीमध्ये असं व्हायला लागलेलं, की त्याने पण मग कुठलीतरी वकील शोधलेली. मग ती सांगायला लागली, की "हां, आता आपण हिला सुनावूनच टाकूया, हिच्यावर आपण अशी केस टाकूया, हे करूया, ते करूया." असं बरंच काही झालं. आणि तो घाबरला. तो म्हणाला, "अहो, ती तशी नाहीये. ती तशी नाहीये आणि आम्हाला असं काही करायचं नाहीये." माझ्या वकिलाने जेव्हा ते पूर्ण असं डिव्होर्स डिक्री वगैरे बनवलेली, तेव्हा मी त्याला क्लिअर सांगितलं, की ह्या पूर्ण घराला आणि ह्यांना किंवा माझ्या मुलाला किंवा सगळ्या लोकांना कुठेही हर्ट नाही झालं पाहिजे. तर त्यांच्या नावाची कुठेही बदनामी नाही झाली पाहिजे. त्याच्यातून आम्ही फक्त आमचे इंटेन्शन्स वेगळे आहेत, जगण्याचे मार्ग वेगळे आहेत, म्हणून आम्ही वेगळे होतोय. आम्ही दोघंही एकमेकांना आवडतो. आम्हाला एकमेकांचा रिस्पेक्ट आहे आणि आजही आम्ही खूप छान पद्धतीने एकमेकांचा सपोर्ट पर्सन म्हणून काम करतो. सो ही जी गोष्ट आहे ना, हे जे फ्रीडम आहे ना, तो मला खऱ्या अर्थाने समजू शकला म्हणूनच हे फ्रीडम मला मिळू शकलं. आणि मला वाटतं, की हे फ्रीडम प्रत्येकाला मिळावं. ही इज अ आयडियल पर्सन. ही जी गोष्ट आहे ना, ही खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हे मी फक्त इंटरव्ह्यू देते म्हणून नाही बोलत आहे. हे मी खरंच मनापासून फील करते आणि याच्या अगोदरच्या कुठल्याही इंटरव्ह्यूजमध्ये मी हे सांगितलं नाही. कारण त्या दरम्यान मी त्या प्रोसेसमधून जात होते आणि तेव्हा मला खऱ्या अर्थाने ते सगळं काही कळलं नव्हतं. किंवा खरंच मला आपण बघा जेव्हा अगदी जवळ त्या गोष्टीत असतो ना, तेव्हा आपल्याला त्या गोष्टींचे अर्थ कळत नाही. पण जेव्हा आपण त्याच्यातून बाहेर येतो ना, तेव्हा आपल्याला कळतं, की अरे खरंच काय झालं. हं. सो आय एम सो हॅपी, की मला तो पार्ट मला लपवावासा नाही वाटत. तो पार्ट माझ्या आयुष्याला एक परिपूर्ण करणारा पार्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि माझा मुलगा आता ह्या प्रोसेसमध्ये खूप माझी तारांबळ होती. अ, हा मुद्दा मला जाणीवपूर्वक सांगावासा वाटतो स्वप्नांपेक्षा जास्त. कारण मला वाटतं खूपशा हिरकण्या ह्याच्यातच अडकलेल्या आहेत आजही. आणि त्यांच्यातली हिरकणी बाहेर येत नाही ना, कारण त्या बंधनात कुठेतरी ती अडकलेली असते. तर हा डिसिजन मी कसा घेतला? कारण एकतर बाबांचे आदर्शवादी सगळे हे आणि मग हे तर म्हणजे धब्बाच लागला आयुष्याला ना, असं म्हटलं पाहिजे. डिव्होर्स म्हणजे खूप वेगळा काळिमा फासला तोंडाला वगैरे असं काहीतरी होतं. आणि मग काय आहे हे सगळं? कसं 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 मी हँडल केलं किंवा इमोशनली कशी केली याच्यातून? कारण हे सगळे विषय सुद्धा खूप मोठे असायचे. त्या गोष्टींचा विचार सुद्धा खूप मोठा असायचा. आणि हे सगळं करताना खूप पुस्तकं वाचत होते आणि त्या दरम्यान स्वामी चिन्मयानंद आहेत जे, त्यांना सेकंड विवेकानंद असं ओळखलं जातं. तर त्यांना वाचत होते. तर तिथे तेजोमनयानंद स्वामी म्हणून त्यांचे शिष्य आहेत. तर त्यांच्याशी एकदा गाठभेट झाली. त्याच्यामध्ये अ, त्या गोष्टींमधून काही गोष्टी अंडरस्टँड झाल्या. त्यांना मी प्रश्न विचारला, की अ, मूल की करियर किंवा मूल की स्वप्न यातलं काय निवडावं? काय करावं? तर कसं, कसं करायचं? कारण ही खूप मोठी गोष्ट असते ना. बरोबर मोठा आहे. डिसिजन आहे खूप जास्त. आणि मूल निवडलं म्हणजे आता इथून पुढे मला त्याचं तोंड नाही बघायचं वगैरे असं काही नाही. मी भेटते त्याला, त्याच्याबरोबर राहते, आम्ही फिरतो, सगळं करतो. आणि तो पण माझ्याकडे येतो, आम्ही सगळं करतो. पण त्या सेकंदाला तो डिसिजन घेताना खूप मोठा डिसिजन होता लाईफमधला. एका आईसाठी तो डिसिजन खूप मोठा असतो. आणि ते सगळं कसं करायचं? तर त्याने मला सांगितलं, की जसे निसर्गातले सगळे प्राणी हे आपापल्या मुलांना व्हॅल्यूज देतात. अन्न, वस्त्र, निवारा आणि व्हॅल्यूज. माणसासाठी अन्न, वस्त्र, निवारा आणि व्हॅल्यूज ह्या 4 गोष्टी कंपल्सरी. अन्न, वस्त्र, निवाराची तुला भीती आहे का? म्हटलं नाही, ते मला टेन्शनच नाही. तो कुठेही गेला तरी तो मी पण सांभाळेल, तिकडे पण राहील, काहीच प्रॉब्लेम नाही. प्रश्न आहे व्हॅल्यूजचा. हा जो प्रश्न आहे, हा व्हॅल्यूचा प्रश्न आहे. तर म्हणे निसर्गातला प्रत्येक प्राणी हा तसा जगत असतो आणि त्याची मुलं त्याला फॉलो करत असतात. हं. माणसाच्या बाबतीत पण तेच लागू पडतं. आपण जे जगू त्याला ते फॉलो करतो. तुला काय वाटतं तुझ्या मुलावर जर ही परिस्थिती आली तर त्याने काय करावं? मी म्हटलं ऑफकोर्स त्याने स्वप्न निवडली पाहिजे. मी माझ्या मुलासाठी ॲडजस्टमेंट केली म्हणून त्याने पण ॲडजस्टमेंट करावी असं मला मुळीच नकोय. राइट? तो म्हणाला, "जर तुला तसं वाटतंय ना, त्याने तसं करावं, तर मग तू त्याच्यापुढे काय आदर्श ठेवते? सो पहिल्यांदा तू तसं करून दाखव, तर तू तुझ्याकडून त्याच्याकडून अपेक्षा करू शकते." बरेचसे आई-वडील किंवा बऱ्याचशा आई स्पेसिफिकली म्हणतात, की माझ्या मुलांसाठी मी
माझं सगळं शिक्षण सोडून दिलं, मी जॉब सोडला, मी घर बसून कोंबडी झाली. सो दिस इज रिअली इम्पॉर्टंट थिंग. बघा, माणसाचं मूल बाकीच्या कुठल्याच प्राण्यांना पॉटी ट्रेनिंग द्यावं लागत नाही, बाकीच्या कुठल्याच प्राण्यांना सेक्सचं ट्रेनिंग पण नाही द्यायला लागत. माणसाच्याच मुलांना का द्यायला लागतं? कारण त्या त्या दोनच गोष्टी गोष्टी आपण त्यांच्या समोर करत नाही. समजत नाही. बाकी सगळ्या गोष्टी मुलं बघून शिकतात. तुम्ही खोटं बोलायला नाही शिकलं तरी ते शिकतात ना. तुम्ही शिव्या द्यायला नाही शिकलं तरी ते शिकतात ना. ते सगळ्या गोष्टी कॉपी करत असतात. एव्हरीथिंग दे आर कॉपी. जर तुम्ही तुमचं सगळं काही सोडून घरात बसले तर ते पण तेच करणार आहे. 100%. तुमचा तुमच्या मुलांवर विश्वास नाही का तो त्याच्या पायावर उभा राहू शकेल? आणि तुम्हाला काही एवढं माहिती का की तुम्ही आयुष्यभर त्याला पोसू शकणार आहात? सो या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत तुमचे डिसिजन घेण्यासाठी. अँड दॅट टाइम आय टेक द डिसिजन की मला ते जगायचंय जे माझ्या मुलाने जगलेलं मला आवडेल. लग्नानंतर 8 वर्षानंतर मी बाहेर पडले, पण त्याच्या अगोदरच पण मी हे तू बोललीस का तुझ्या मुलाशी? हो, ज्या वेळेला तू बाहेर पडलीस त्या मुलाशी कसं काय कम्युनिकेशन झालं? हे असं काही एका दिवसातलं नाहीये ते. आणि आम्ही हा, आजही पण म्हणजे बोलतो त्या गोष्टींवरती. हा, ओके. डेली एव्हरीथिंग. कुठलीच गोष्ट म्हणजे मला वाटतं माझा मुलगा खूप भारी रिलेशनशिप काउन्सिलर बनेल. आणि कारण तो ते जगलेला आहे खूप चांगल्या पद्धतीने. आणि माझ्या मुलानेच मला मार्ग दाखवले. त्याला कधीच नाही वाटत की मी रडावी, त्याला कधीच नाही बरोबर. वाटत की तू घरात बसावी. त्याला अशी चार्मिंग मम्मी हवी आहे. ही इज सो हॅपी की माझ्या आईचं युट्यूब चॅनल आहे, त्याचं स्वतःचं पण युट्यूब चॅनल आहे. हा, त्याला आवडतं. माझ्या आईचं पण युट्यूब चॅनल आहे आणि माझं पण आहे. माझा बाबा आर्टिस्ट आहे. जे आम्ही तिघही जण आता आपापल्या लाईफ मध्ये खूप सेट आहोत. जे तिथे आम्ही अडकलो होतो ना, माझ्यामुळे ते आणि त्यांच्यामुळे मी. सो आता आम्ही तिघही आणि आम्हा तिघांना एकमेकांचा खूप रिस्पेक्ट आहे. दिस इज सो गुड थिंग. आणि असंही Very जगता important. येतं. हा, असंही जगता येतं. डिवोर्स करण्यासाठी तुम्हाला एकमेकांची भांडायची गरज नाही. ज्या दिवशी आम्हाला डिग्री मिळाली, आमचं काम खूप लवकर संपलं. म्हणजे आम्हाला वाटलं दिवस जाणार, आम्ही सुट्ट्या काढून आलो होतो. मग आम्ही त्या दिवशी मूवी बघितला दोघांनी एकत्र. इट वॉज गुड. सो म्हणजे असं पण असतं की असं पण होऊ शकतं. असं काही गरज नाही की तुम्ही त्याच्यासाठी रडलं पाहिजे. त्याच्यातून तुम्हाला एक नवीन लाईफ मिळतं. सो ती एक स्टेप जी असते ना, ती तुमच्या आयुष्यातली एक महत्वाची स्टेप असते की हा, तेच आता तिथे थांबलं, आता इथून पुढचं लाईफ वेगळं आहे. सो माझ्यावरच्या संसारिक जबाबदाऱ्यांमधून मी बाहेर आले. तोपर्यंत मी तिथे संसारिक जबाबदाऱ्या पार पाडत होते. आता मी पूर्णपणे माझ्या स्वप्नांना डेडिकेट केलंय. अंडरस्टँड? तोपर्यंत असं 2 ह्याच्यावर चालू होतं. काउन्सिलिंगचा मला खूप फायदा झाला. आता वकिलीपर्यंत ज्या गोष्टी केल्यात, आता तू बऱ्याचशा गोष्टी मगापासून ऐकतेय की काय काय केलं, कसं कसं केलं. पण प्रॉब्लेम हा व्हायचा की मला ते करायला मजा नाही यायची, कारण ते माझ्या ऍक्च्युअल स्वप्नाशी कनेक्ट होत नव्हतं. थ्रू कनेक्ट होत होतं. आणि ते सगळं करताना मग त्या दरम्यान ना मी माझं ऑफिस हे केलं. माझा जुना मित्र मला भेटला आणि जुना मित्र प्रणित. त्याला म्हणजे मी सांगितलं, बाबा मला वकिलीसाठी म्हणून ऑफिस घ्यायचंय, तर मग काय करू? मग तो बोला की हा, माझं ऑफिस इकडेच, इथे ये, आपण दोघं एकत्र काहीतरी करू वगैरे, असं काहीतरी त्याने सांगितलं. मग त्या दरम्यान तोही असं बरंच काही करत होता. मग आम्ही दोघांनी ठरवलं की अरे, आपले विचार खूप जुळतात, मग आपण एक काम करूया की आपण एकत्र एक कंपनी चालू करूया. त्या कंपनीमध्ये आपण अनेक लोकांना मदतीला घेऊ आणि आपले जे जे कोण मित्र आहेत ना, त्यांना सगळ्यांना जोडीदार घेऊया की त्यांना त्यांचे बिझनेस करायला मदत करूया. मग कोणीतरी प्री स्कूलवाली आली, तिला प्री स्कूल चालू करायचं होतं. मग तिला आपण मार्केटिंगचा आणि ट्रेनिंगचा आणि वकिलीचा सपोर्ट करूया आणि तिथे चालवेल, म्हणजे तिला ऑफिसचा सपोर्ट पण मिळेल. तर थोडक्यात आपण एक ॲज अ टीम म्हणून काम करूया. मग आम्ही एक कंपनी चालू केली, डीपी फ्युचरिस्टिक बिझनेस प्रायव्हेट लिमिटेड. डीपी म्हणजे दीपाली, म्हणजे दीपाली, डी म्हणजे दीपाली आणि पी म्हणजे प्रणित. तो डीपी फ्युचरिस्टिक बिझनेस प्रायव्हेट लिमिटेड चालू करूया, ही आमची पहिली कंपनी. मग त्यातही ती हाऊस होती की हा, फर्स्ट कंपनी आपली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली. कुठेतरी ती हे पाहिजे होतं ना. बघ, माझं जे कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये असतानाची स्वप्न आणि आता माझ्या काठीच्या बिल्डिंग मधलं ऑफिस आता अस्तित्वात आलंय. ते की ह्या सगळ्या गोष्टी बघ अशा कुठे कुठे कनेक्ट होतात. मग त्या दरम्यान ना आम्हाला आमचा एक मित्र भेटला. तर तो भेटला आणि त्याने ना नवीनच एक व्यवसाय सुरू केला होता. त्या व्यवसायामध्ये त्याने सांगितलं की एक असा रिपोर्ट असतो जो तुमच्या ब्रेनचा असतो आणि तो रिपोर्ट केला की तुम्हाला कळतं की तुमचा जन्म कशासाठी झाला, तुमच्यामध्ये नक्की काय चाललंय. आम्ही दोघेही 3 तास उडालो. कारण आम्हाला ती गोष्ट हवी होती, तीच तर गोष्ट आम्ही शोधतोय लहानपणापासून. तर त्याने सांगितलं 5,000 रुपये होतील. आम्ही कुठलंही बार्गेनिंग न करता 5,000 रुपये, हा ठीक आहे घे. त्याने आमच्या मुलासाठी ते आले होते की तुमच्या मुलांचा हा रिपोर्ट करून दे. मुलांचं सोडा, आम्हाला आमचा करता येईल का रिपोर्ट? सो आम्ही आमचा रिपोर्ट पहिल्यांदा करून बघितला
आणि त्या दरम्यान आम्ही चॅट झालो, की एक्झॅक्टली आम्ही जे शोधतोय, कारण तो रिपोर्ट त्याने दिला आणि त्याने काही काउन्सिलिंग-बिउन्सिलिंग का नाही केलं. तो गायब झाला. पैसे देऊन मोकळे ना, कारण आम्ही पण. तो मित्र गायब. पण त्यानंतर मग आम्हाला कळायला लागलं, की अरे हा रिपोर्टमध्ये खरंच काहीतरी आपल्याबद्दल सांगितलेलं आहे. खरंच काहीतरी त्याच्यामध्ये. कारण तीच गोष्ट म्हणजे आयुष्याची 35शी ओलांडतोय तरी सुद्धा अजून आपण शोधतोय, की नक्की काय आहे माझ्यामध्ये, नक्की काय आहे माझ्यामध्ये. ती गोष्ट आम्ही खूप डीपमध्ये जायला लागलो. मी अनेक काउन्सिलर्सला तो रिपोर्ट घेऊन भेटले. त्या क्षेत्रामध्ये कोण-कोण काम करते त्यांना भेटले आणि त्या गोष्टींचं अंडरस्टँडिंग करायला लागलो. त्या रिपोर्टमधून खऱ्या अर्थाने कळायला लागलं, की आपल्यामध्ये काय असतं. बघ आता मी तुला 4-5 नावं सांगते. तू त्या नावांना म्हटलं, की तुला लगेच कळेल, की हे नावं कशासाठी ओळखलं जातं. लता मंगेशकरांना आपण कशासाठी ओळखतो? सिंग गाण्यासाठी ओळखतो. गाण्यासाठी. सचिन तेंडुलकरला कशासाठी ओळखतो? क्रिकेटसाठी ओळखतो. किशोर कुमारला गाण्यासाठी ओळखतो. पु. ल. देशपांडेंना लिखाणासाठी ओळखतो. तुम्हाला आणि मला का ओळखलं जातं? काय आहे? आपल्याला तरी माहिती का? आपली ओळख अजून आपल्यालाच नाही पटलेली. नाही ना, आपली ओळख आपल्याला तरी कळली का? ती माणसं आणि त्यांच्यापैकी कुणाचे एज्युकेशन मधले मार्क भारी येतो? मी असं म्हणत नाही, की एज्युकेशनचे मार्कच महत्वाचे नाही किंवा एज्युकेशन घेऊ नका. पण त्यांना त्यांच्यातलं ते सापडलेत. आपल्याला आपल्यातले आपण सापडले आहोत का? हं. आणि हे खूप लहानपणी त्यांना ते सापडले. आणि आपण लहानपणी सगळेजण स्वतःला शोधत होतो. स्वतःला आपण त्याच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होतो. जे लहानपणी बघा त्या हत्तीला कसं पकडतात ना, त्याला साखळी बांधतात छोटीशी. हं. सोडवण्याचा प्रयत्न करतो. एकदा ना तो सुटत नाही ते त्या दरम्यान. आणि त्यानंतर तो हत्ती मोठा होतो. साखळी तीच राहते. आता त्या हत्तीने ठरवलं एका फटक्यात तो साखळी तोडू शकतो. बरं. पण तो तोडत नाही कारण त्याचा आता माइंडसेट पॅक झालाय, की पायात साखळी म्हणजे बाहेर पडता येणार नाही. लहानपणी केलं होतं ना, काय झालं? आता पण नाही जमणार. ही जी गोष्ट आहे ना, आपण पण आपल्यातल्या लहानपणी आपण सगळ्यांनी हे खूप विचार केले, की मला नक्की काय करायचं? आपण आपल्या तरुण्यामध्ये प्रत्येकाने विचार केले, की मी काहीतरी वेगळी आहे. आणि आपण प्रत्येकाने आपल्यातल्या आपल्याला शोधण्याचा प्रयत्न केला. पण समहाऊ तेव्हा कुठल्यातरी फोर्सने आपल्याला त्या एका पर्टिक्युलर मार्गातच टाकलं आणि मग आपण तिथे पडून राहिलो. आणि मग स्वतः आपण सरेंडर केलं, की नाही यार माझं संपलं सगळं. किंवा आपण एका ठिकाणून दुसरीकडे उडी मारतो, तेव्हा आपण हे सोडलेलं असतं, ते पकडलेलं नसतं आणि मध्ये खड्डा असतो मोठा. हे सगळं बरोबर. ऐकायला भारी वाटतं, पण त्याच्यातून जायला लागतं. पण ते जर आपण अचीव्ह केलं ना आणि आपण ते करू शकतो. इट इज व्हेरी सिंपल. एव्हरीबडी. आणि त्यासाठी काही सगळं असं केलंच पाहिजे असं काही नाही. तुम्ही अनेक गोष्टी करू शकता. मी हा मार्ग निवडला ह्याचा अर्थ प्रत्येकाचा मार्ग वेगळा असू शकतो. पण देअर इज ऑल्वेज अ वे. त्या दरम्यान आम्ही ते रिपोर्ट्स वगैरे जेव्हा बघितले, तिथून आमची खऱ्या अर्थाने काउन्सिलिंगची सुरुवात झाली. आणि त्या दरम्यान आम्ही त्या गोष्टीमध्ये इतके डीप चालत गेलो, की अभ्यास करायला लागलो त्या गोष्टीचा. सुरुवात स्वतःसाठी केली होती. नंतर कळायला लागलं, की आपण हे लोकांना पण सांगू शकतो. त्या दरम्यान माझी वकिली सुटली. पण मला कळायला लागलं, की वकिली तोडण्यासाठी बनते. आणि मला ते नाही करायचंय. मला हे करायचंय, की अंडरस्टँडिंगसाठी करायचं. वकिलीचा फायदा झाला, आता पण होतो फायदा. बरोबर. पण तो फायदा कशासाठी होतो, की अ, एखादी गोष्ट कशा पद्धतीने झाली पाहिजे, त्यासाठी ती बघितलं पाहिजे. वकील म्हणजे भांडकुदळ माणूस असं नाही होत. भांडण होऊ नये म्हणून काय करता येईल ना, ते काम मी वकिलीसाठी करते. तसंच आहे, की तुमची जी आवड आहे ना, तिला गरजेचे एक्सपोजर तुम्ही बाहेर शोधू शकतात. तुमची आवड क्रिएट करणारा कुठला क्लास नसतो. हं. अंडरस्टँड? सो ती तुम्हाला आतमध्येच शोधायची आणि आतमध्येच आहे. आणि जर ती तुम्ही थोडंसं आतमध्ये गेलात ना, तर तुम्हाला हवं ते मिळेल. हवं ते मिळेल. आणि तुमचं लाईफ नुसतंच सक्सेसफुल नाही, तर हॅपियर पण होईल. कारण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कसं आहे म्हणजे पैसा बघा, तुम्हाला कुठे ना कुठे पैसा मिळणार आहे. पण आज बघा काय करतो आपण, बरेच ठिकाणी आपण काय करत असतो बघा, की ह्या दरम्यान आम्ही काउन्सिलिंग शिकवायला लागलो. नंतर मग आम्ही काउन्सिलिंगची कंपनी पण चालू केली. हॅपीनेस ट्री नावाने आम्ही कंपनी रजिस्टर्ड केली. आणि हॅपीनेस ट्रीने भरमसाठ सक्सेस मिळवला. म्हणजे आम्ही दोघांनी भरपूर सक्सेस मिळवला, भरपूर पैसा मिळवला, भरपूर सगळं काही केलं. पण सिटी लाईफ काही सुटलं नव्हतं. पण त्याच दरम्यान मग ते सगळं झालं, की बाबा की समहाऊ आपण हे सगळं निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जायचं. आणि मग आम्ही तिथे स्वप्न बघायला लागलो, की हॅपीनेस युनिव्हर्सिटी बनवायची, की जिथे हॅपीली कसं जगता येईल हे शिकवलं जाईल. अच्छा. हॅपीनेस युनिव्हर्सिटी जिथे हॅपीली जगता कसं येईल हे शिकवलं जातं.
आणि मग तिथे सगळ्या प्रकारचे आवडी-निवडी ज्या आम्ही म्हणजे काउन्सिलिंगच्या दरम्यान जे ब्रेन लोब्स बघतो, ज्या सगळ्या गोष्टी आम्ही म्हणजे ब्रेनचा अभ्यास करून तुम्हाला प्रत्येकाला कुठले-कुठले सेक्शन्स असतात. मग सगळं सायंटिफिक आहे या सगळ्या गोष्टी. आणि मग तुम्हाला कुठली आवड, मग तुमच्यासाठी कुठलं फील्ड योग्य असतं आणि म्हणजे त्याचं ते आम्ही शिक्षण घेतलं सांगितलेलंच का? नाही. हो, हो. खूप काउन्सिलिंगचं काही शिक्षण घेतलं. शिक्षण? हो. काउन्सिलिंग म्हणजे ट्रॅडिशनल नाही, रिपोर्ट बेस्ड काउन्सिलिंगचा अभ्यास केला. शिक्षण घेतलं म्हणण्यापेक्षा अभ्यास केला आणि खूप खूप अच्छा. शोध घेतला. खूप रिसर्च केला आणि प्रॅक्टिकल स्टडीज केले खूप जास्त. म्हणजे डिग्री नाही घेतली मी याची. मी अनेक हं. लोकांना भेटते, अनेक लोकांशी बोलते, अनेक लोकांचा अभ्यास करते आणि तो निसर्गाच्या सानिध्यात राहून करते. म्हणजे आता हे कसं शक्य झालंय हे मी तुला नंतर सांगेन. बट ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, हे सगळं करताना म्हणजे हॅपीनेस ट्रीमध्ये आम्ही अनेक लोकांना भेटलो, अनेक गोष्टी केल्या. त्याच्यामध्ये ना एक गोष्ट वारंवार समोर यायची. म्हणजे आम्ही ह्याचे ट्रेनिंग्स पण सुरू केले. म्हणजे आजही आम्ही ह्याचे ट्रेनिंग्स घेतो, लोकांना ट्रेनिंग देतो. हे सगळं काय असतं, आमचं एक नो युअर सेल्फ नावाचं मॉडेल खूप चालतं. त्याच्यामध्ये 3 दिवसांचं सेशन असतं फक्त आणि 3 दिवस लोकं आमच्याशी बोलतात. त्यांचा त्या लोकांचा रिपोर्ट बनतो आणि ते स्वतःला अंडरस्टँड करतात. त्याची घुसमट असते ना आपली, ती तिथेच कमी होते. स्वतःचं अंडरस्टँडिंग येतं. त्यानंतर मग डिप्लोमा पण आमचे चालतात. डिप्लोमामध्ये आम्ही काय करतो, की काउन्सिलिंग कसं करायचं, कसं समोरच्या व्यक्तीशी कनेक्ट व्हायचं, काय असतं, अंडरस्टँडिंग काय असतं. मग काउन्सिलिंगचा फायदा कसा होतो, डिप्लोमाचा फायदा कसा होतो, की तुम्ही तुमच्या घरामध्ये पण तुम्ही खूप सेट होतात. तुम्ही स्वतःला अंडरस्टँडिंगच्या बद्दल सेट होतात. तुम्ही लोकांना अंडरस्टँडिंगच्या बद्दल सेट होतात आणि त्याच्यातून तुम्ही पैसा पण मिळवता. कारण त्याची फीस तुम्हाला चांगली मिळते. ह्याच्यामध्ये कसं आहे, की मग आम्ही खूप सारे कोर्सेस पण म्हणजे घ्यायला सुरुवात केली लोकांबरोबर. त्यानंतर आम्ही डिप्लोमाज पण सुरू केले आणि डिप्लोमाजमध्ये म्हणजे आम्ही लोकांना शिकवायचो, की हाऊ टू टेक काउन्सिलिंग आणि याच्यामध्ये आम्ही जो अभ्यास आत्तापर्यंत केला, आम्ही भारतभरामध्ये फिरलो या सगळ्या गोष्टींसाठी आणि अनेक लोकांना भेटलो. भारतभरामधून आम्ही म्हणजे मी स्वतः जवळपास म्हणजे काही हजार काउन्सिलिंग्स मी लोकांचे केलेत. सो अच्छा. इतक्या साऱ्या लोकांना भेटून हां, मग त्यांचे प्रत्येकाचे अनुभव, प्रत्येकाच्या गोष्टी. तर त्याच्यातून मला हे कळत गेलं, की अरे, अशी घुसमटणारी मी एकटीच नाहीये. अनेक जण आहेत. आणि का घुसमटत जगायचं जर एकदाच लाईफ मिळणार आहे तुम्हाला तर? आणि तुम्ही चांगलं जगताय किंवा बऱ्याचशा लोकांमध्ये किंवा महिलांमध्ये स्पेसिफिकली असतं. अच्छा, म्हणजे स्वतःच्या मनासारखं जगता येतं का? हा त्यांचा प्रश्न असतो. किंवा मग स्वतःच्या मनासारखं जगणं म्हणजे स्वार्थीपणाने जगलात का तुम्ही? हां, पण म्हणजे का स्वार्थीपणाने? आणि का म्हणजे स्वतःच्या मनासारखं का नाही जगायचं? तुम्ही ह्या जगात जन्म घेतलाय, जसं आपण सुरुवातीलाच बोललो, की हजारो लाखो शुक्राणूंच्या नंतर तुमचा जन्म झालाय. म्हणजे तेवढ्या अपत्यांना जन्म नाही मिळालाय. तर तुमचा जन्म इम्पोर्टंट आहे ना. तो तो दुसऱ्याच्या मनाने जगण्यासाठी नाही, तुमच्यासाठी जगण्यासाठी आहे. तुमचा जन्म हा तुमचं मन दिलंय तुम्हाला आणि ते आयुष्याच्या शेवटी कळू नये, की अरे मी जगू शकले असते माझ्या मनाने. म्हणजे वेळ गेल्यानंतर बोलण्यात काहीच अर्थ नाही ना. तो आत्ताचा हा वेळ आहे. आपल्याला माहिती नाहीये ह्या सगळ्या गोष्टी. तर हे सगळं करताना पण आता बघा आमची पण त्याच्यामध्ये पण तारेवरची कसरत असायची, की अरे हॅपीनेस ट्री तर आपण करतोय. मोठं आणि सिटी लाईफ, कॉर्पोरेट लाईफ चालू झालं. गाडीतून येणं, गाडीतून जाणं, ब्लेझर घालून फिरणं, मोठ्या-मोठ्या ऑडिटोरियममध्ये सेमिनार्स देणं आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सो कॉल्ड सक्सेस खूप मोठा, हा भरपूर होता. मग त्याच्यासाठी केसांना स्ट्रेटनिंग करणं आणि मग तुमचे बूट तुम्हाला मॅचिंग असणं, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. अंडरस्टँड आणि तेवढा पैसा पण होता. म्हणजे लोकांच्या स्वप्नातलं जे आयुष्य असतं ना, ते स्वप्नातलं आयुष्य बऱ्यापैकी आम्ही जगत होतो. पण तिथे पण माझं होतं, पण तो होताच ना, की मला हेच जगायचंय का? तर कुठेतरी तो कनेक्ट, अरे माझं स्वप्न कुठे गेलं? हा प्रश्न तर राहिलाच ना. हे चला आता सक्सेस मिळालं सगळं आणि सगळ्यांना वाटत होतं, की आता हिने ह्या बाईने आयुष्यभर हेच कंटिन्यू करावं. पण माझा तो जो अजूनपर्यंत तो मनात वळवळणारा किडा अजूनपर्यंत काही क्लिअर झाला नव्हता. आणि त्या दरम्यान मला असं कळलं, की म्हणजे बघा असे काही-काही लोकं यायचे किंवा त्यांना ॲडमिशन घ्यायचं असायचं आमच्याकडे, पण मग पैसे नसायचे किंवा काहीतरी प्रॉब्लेम्स असायचे. ते सांगायचे, की म्हणजे आता एक एक्झाम्पल सांगते. आता ए-बी-सी नावाची मुलगी आली आणि ती सांगते, की "मॅडम मी ना मला हे सगळं करायचंय, खूप मनापासून आवडलंय, पण माझ्याकडे आता पैसे नाही. मग मी काय करू?" मग तिला आम्ही विचारायचो, की "बरं का नाही पैसे तुझ्याकडे? काय करतेस तू?" ती म्हणते, "माझ्या काही प्रायोरिटीज आहेत." म्हटलं, "बरं काय प्रायोरिटीज आहे?" तर मला एवढा-एवढा पगार येतो. या पगारापैकी ना माझं एक लोन आहे. ते लोन फेडण्यासाठी मला एवढा-एवढा हप्ता द्यायला लागतो. ते लोन कसलं? तर म्हणे मी फर्निचर लोन घेतलं होतं आणि ते मी फेडते. दुसरी गोष्ट
मी काही पॉलिसीज काढल्यात. त्या पॉलिसीजचे पैसे मला भरायला लागतात. त्यामुळे एवढे पैसे तुम्हाला तिकडे द्यायला लागतात माझ्या पगारातले आणि बाकीचा पैसा मला थोडा घर खर्चासाठी लागतो. बाकीचा काही खर्च आहे तो माझ्यासाठी. मग तिला मी विचारलं, "तू फर्निचर कशासाठी केलं?" ती म्हणते, "चांगलं वाटण्यासाठी आणि छान वाटण्यासाठी किंवा हॅपीनेससाठी थोडक्यात अल्टिमेटली." बरं पॉलिसीज कशासाठी आहेत? हॅपीनेससाठी. कारण मग हे पैसे आल्यावरती मी काहीतरी करेन आणि जगातली बहुसंख्य माणसं किंवा आपल्या अवतीभोवतीची बरीचशी लोकं तेच करतात. म्हणजे खाण्यापिण्याचे वांदे फार कमी लोकांचे आहेत. बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपले पैसे जातात आणि आपण स्वतःच्या हॅपीनेसला प्रायोरिटी देत नाही. म्हणजे इथून पुढची 10 वर्ष मी ते पैसे भरतीये, की तो हॅपीनेस मला तेव्हा मिळेल किंवा मिळून गेला. हं. पण मी आज घुसमटतीये आणि मी रोज तो जॉब करते कारण मला आवडत नाहीये, पण मला तो करावा लागतो. आणि प्रत्येक दिवस आणि आठवड्यातला 7 दिवसांपैकी 6 दिवस मी ते काम करते, की जे मला आवडत नाही. मग मला हॅपीनेस कसा मिळेल? इझन्ट इट सिली? बहुतेक लोकं ह्याच सिलीनेसमध्ये आहेत आणि फक्त कसं आहे ना, असा मूर्ख मी एकटाच नाही, माझ्या अवतीभोवती सगळेच असे आहेत. त्यामुळे ते खुश असतात. म्हणजे बघा, नागडेपणाची लाज केव्हा वाटते, जेव्हा सगळ्यांनी कपडे घातलेले. जेव्हा सगळेच नागडे तेव्हा कोणाला लाज नाही वाटत. अंडरस्टूड. सो ही जी गोष्ट आहे ना, म्हणजे माझ्यासारखे सगळेजण असेच ॲडजस्टमेंट करत जगतायत ना, मग माझं पण ठीक आहे. बरोबर. जर मला एकटीलाच ॲडजस्टमेंट करायची असेल, सगळे खुश आहे तर प्रॉब्लेम आहे. अंडरस्टँड? सो एक्झॅक्टली. असंच जगायचं आहे का स्वतःला? हा प्रश्न स्वतःला विचारा प्रत्येकाने माझ्या मते. विच इज रिअली इम्पॉर्टंट. आणि म्हणजे मी असे बहुतेक लोकं मी अशीच बघितली आणि असंच बघतात आणि मला वाटतं की ते बॅरियर ब्रेक करावं, की म्हणजे तुमच्या फॅमिलीला सोडायची गरज नाहीये. जो पण तुमचा आनंद आहे ना, तो आनंद तुम्ही आजपासून मिळवू शकतात. पण ॲट त्या दृष्टिकोनातून ट्राय तर करा. तुम्ही त्या कुठल्यातरी सो कॉल्ड चाकोरीबद्ध आयुष्यात का जगतायत? गरज नाहीये त्याची. त्याच्या पलीकडे जाऊन पण मार्ग असतात. शोधायला तर सुरुवात करा. माझ्याशी बोला. मी सांगते मार्ग 10 तुम्हाला. की माझी तयारी आहे लोकांना सांगायची. त्यामुळे मग असं ते आम्हाला हॅपीनेस युनिव्हर्सिटीची गरज वाटायला लागली, की 2 दीपाली आणि प्रणीत फक्त बोलून काय पूर्ण होत नाही. आम्ही ठरवलं, की 10 करोड लोकांपर्यंत आपण हॅपीनेस पोहोचवायचा. मरेपर्यंत ॲटलीस्ट 10 करोड लोकांपर्यंत तरी पोहोचवायचा. आणि मग आमच्या कंपनीचं ब्रीदवाक्यच झालं, क्रिएटिंग अ हॅपियर अँड सक्सेसफुल जनरेशन. सो येणारी जी जनरेशन आहे, पिढी जी आहे, कारण ही पिढी तर बरबाद झाली. गॅरंटेड. जे आपण सगळेजण ते मेंटली ग्रासलोय. हं. पण आपली मुलं पण आपल्यालाच बघून कॉपी करणार. तर आपण एक हॅपियर अँड सक्सेसफुल पिढी बनवायची. कारण आज जर आपण 40शीच्या घरात असू, तर पुढच्या 40 वर्षांनी, 50 वर्षांनी मला 100-150 वर्ष जगायला पण आवडेल. पण चला अजून मी 60 वर्ष काम करू शकेल. त्याच्या पलीकडे काय? तर मला एक अशी पिढी बनवायची आहे, अशी एक सुदृढ सक्षम पिढी बनवायची, जी स्वतःच्या थॉट्सचा, स्वतःच्या इमोशनचा, स्वतःच्या स्वप्नांचा स्वतःच्या चांगल्यासाठी वापर करते. हां. जी पण लोकं खरंच मोठी किंवा जी पण लोकं जे खरंच काहीतरी करतायत, ज्यांना आपण ॲडमायर करतो, ज्यांना आपण रोल मॉडेल म्हणतोय, त्यापैकी कुठलाच माणूस असं सांगत नाही, की कोणाच्या तरी अधिपत्याखाली जगा. बरोबर. नाही सांग. याचा अर्थ असा नाही, की तुम्ही जबाबदाऱ्या टाळा. हं. अंडरस्टँड? अर्थ हा नाहीये, की जबाबदाऱ्या टाळायच्या आहे. त्या सगळं सांभाळून पण आपण अनेक काही गोष्टी करू शकतो. पहिल्यांदी आपण काहीतरी करू शकतो हा विचार करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट इज रिअली व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मी असं नाही म्हणत आहे, की सगळ्यांनीच काहीतरी केलं पाहिजे. माझं म्हणणं आहे, मग जे नाही करत आहात किंवा जिथे तुम्ही आहात तिथे तरी हॅपी राहा. हं. तिथे तुम्ही हॅपी आहात का? त्याला का नावं ठेवत जगायचं? राइट? कसं आहे माहिती का? कुणालाच ॲडजस्टमेंट करत जगायला आवडत नाही. हं. पण करतोय सगळेजण ॲडजस्टमेंटच. आपल्यापैकी कोणीच ॲक्चुअली ॲडजस्टमेंट करण्यासाठी जन्म नाही घेतला. बट ॲडजस्टमेंट करतोय हा आपला डिसिजन आहे. मग स्वतःचा डिसिजन फॉलो करा, की हां, येस मी हे ठरवलं, की हा माझा डिसिजन आहे. हां. मग त्याच्यासाठी आपल्याला बाहेरच्या परिस्थितीला नावं ठेवायची काहीच गरज नाहीये. बरोबर. ॲक्चुअली बाहेरची परिस्थिती प्रत्येकाला सपोर्टच करते. तुम्ही जे म्हणाल ना त्याला सपोर्ट करते. करते, 100% करते. बरोबर. 100% तुम्ही जे म्हणाल त्याला. तर तुम्ही म्हणतायत काय? इट इज रिअली इम्पॉर्टंट. ह्या सगळ्यातून म्हणजे जेव्हा हॅपीनेस ट्री चालू होतं, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट आली ती म्हणजे लॉकडाऊन. हं. अचानक. लॉकडाऊन जेव्हा झालं, तेव्हा
आमच्यासाठी पण शॉकिंग होतं, कारण पुढचे कितीतरी प्लॅन्स होते, कुठच्या कितीतरी गोष्टी होत्या. फायनान्सेस उलटे-पुलटे, म्हणजे तेव्हा सगळं चालू होतं ना रोलिंगमध्ये. लोन्स होते, आमच्यावरती इन्व्हेस्टमेंट्स होत्या लोकांनी केलेल्या, आणि अचानक मग सगळं थांबलं. मग आता काय हम्म. करायचं? आता अचानक काय करायचं? त्या दरम्यान मग आम्ही ऑनलाईन क्लासेस चालू केले. म्हणजे हे सगळं ऑनलाईन सुरू केलं हळू-हळू. ते सुरुवातीला तर काहीच कळलं नाही. त्या हम्म. दरम्यान आम्ही हे सगळं करण्याच्या अगोदर, म्हणजे कोकणात येण्याच्या अगोदर, आम्ही मुंबईला असताना मुरबाडमध्ये आम्ही हा प्लॅन करत होतो, की हॅपीनेस युनिव्हर्सिटी बनवायची, आणि तिथे अशा पद्धतीचं, म्हणजे संपूर्ण इको विलेज असेल. फक्त त्याला युनिव्हर्सिटी हे नाव देण्याच्या ऐवजी हॅपी इको विलेज असं नाव द्यायचं. आणि त्या इको विलेजमध्ये सगळ्या त्या सुविधा असतील, लोकं तिथे येऊन राहू शकतील. तिथे मुंबईला असताना आम्ही त्या जागा विकत घेऊ शकतील, तिथे राहू शकतील, त्या सुविधा घेऊ शकतील असं होतं. पण इथे आम्ही जागा विकत नाही आहोत. लॉकडाऊनमध्ये काही गोष्टी चेंजेस झाल्या प्रोजेक्टमध्ये, बट बदलला नाही प्रोजेक्ट. सो हम्म. हॅपीनेस ट्रीची पुढची दिशा होती, पुढचं पाऊल होतं ते म्हणजे हॅपी इको विलेज. सो हॅपी इको विलेजमध्ये आम्हाला असं करायचं होतं, की ह्या सगळ्या गोष्टी, आणि त्याच्यामध्ये फार्मिंग होईल, नैसर्गिक जगणं होईल, निसर्गाची कनेक्टिव्हिटी येईल, प्रत्येकाला स्वतःतला स्वतः शोधता येईल, आणि हम्म. ह्या सगळ्या गोष्टीचं ट्रेनिंग आणि काउन्सिलिंग पण होईल. हम्म. म्हणजे अशा पद्धतीने मग त्याच्यामध्ये गौसंवर्धन, ऑर्गॅनिक फार्मिंग, त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज, या सगळ्या गोष्टींचे ट्रेनिंग, आणि ॲग्रो टुरिझम, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला त्याचा बेस बनवायचा होता. बट मध्येच लॉकडाऊन आलं आणि तो प्रोजेक्ट तिथे थांबला. आता हे सगळं करत असताना लॉकडाऊनच्या दरम्यान असं पण झालं, की अरे, आता करायचं काय? आणि बघा, म्हणजे मी माझी स्वप्न पण बघ किती अगोदरपासून आतापर्यंत होती. जवळपास 2015 मध्ये एक मी मोठं चित्र काढलं होतं. मी तुझं चित्र ते शेअर करेन. त्या चित्रामध्ये असं होतं ना, की म्हणजे माझे सगळे थॉट्स मी त्या चित्रामध्ये मांडले होते. आणि असं अच्छा. लिहिलं होतं, की 2020 पर्यंत हे सगळं पूर्ण होईल. ॲक्चुअली ना, मी एक खूप मोठी चूक केली त्या दरम्यान, ती मला आत्ता रिअलाईज होते. तिथे मी लिहिलं होतं, म्हणजे 2015 आणि 2020 पर्यंत हे पूर्ण होईल. हम्म. माझ्या मनात ना, मी एक इमोशनल टाईम फ्रेम बनवली होती, की 2020 पर्यंत पूर्ण होईल. आणि तोपर्यंत मी बाकी खूप साऱ्या गोष्टी करत होते. पण 2020 पर्यंत त्या गोष्टी घडल्याच नाही. आणि म्हणजे होत होतं, पण समथिंग होत होतं. पण 2020 पर्यंत ते अस्तित्वात नव्हतं आलं. ते ॲक्चुअली अस्तित्वात आलं 2020 मध्ये. मी तुम्हाला सगळ्यांना पण हेच सांगेन, तर तुम्ही काहीतरी स्वप्न बघत असाल आणि तुम्ही जर त्याला टाईमलाईन देत असाल, की हे मला असं व्हायचंय, मला असं बनायचंय, मला हे करायचंय. आपण ठरवून टाकलेलं हे भविष्यात असेल. हे आत्ता नाहीये. हम्म. आत्ता नको. आत्ता कुठे माझ्याकडे काही आहे. आपण हे स्वतःला सांगतो, माझ्याकडे आत्ता काहीच नाहीये. हे भविष्यात असेल. आणि ते जसं आपण पुढे जातो ना, ते भविष्य पण पुढेच जातं. हम्म. आणि बघा, आपण म्हणजे कसं ते गाढवाला ते गाजर बांधतात बघा, पुढे काठी लावून. ते गाढव जेवढं पुढे जातं, ते गाजरही पुढे जातं. बरोबर. आपल्या बाबतीत पण तसंच होतंय का? आपली स्वप्न आपल्याबरोबर पुढे-पुढे जातायत का? हम्म. ती अशी नाही आली आहेत का? अशी अस्तित्वात नाही आली का डायरेक्ट? मग ती कधी होतात? काय होतं? तुम्हाला सांगते मी, माझ्याबरोबर असं झालं. ह्या सगळ्या दरम्यान स्वप्न खूप बघणं चालू होतं, आणि मी पण अशीच होती, की हां, आपल्याला हे करायचंय, ते करायचंय, आणि किती प्रॉब्लेम्स आले तरी घाबरायचं नाही. ठीक आहे, ते प्रॉब्लेम म्हणजे ह्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स असतात. असं नाहीये, की कुठलीच गोष्ट सरळ काहीच नाही होत. भरपूर गुंतागुंत असते. आणि कधी-कधी असं वाटतं, की काहीच होत नाहीये. मग याच्यामध्ये खूप रडायला लागतं. खूप हम्म. मजा पण येते. खूप डिप्रेशन्स येतात. मरावसं वाटतं, जीव द्यावासा वाटतं. असं पण होतं. आणि ह्या सगळ्या घटना माझ्याबरोबर पण घडल्या. मला कळतंय, की हे फक्त माझ्याबरोबर नाही, सगळ्यांच्याच बरोबर होतं. मधल्या काळामध्ये माझे वडील वारले. हम्म. म्हणजे लॉकडाऊनच्या सुरुवातीलाच. ते डायलिसिसवर होते गेली 6 वर्ष. आणि लॉकडाऊनच्या दरम्यान मला त्यांच्याबरोबर ॲटलीस्ट शेवटचे म्हणजे काही दिवस मला त्यांच्याबरोबर राहता आलं. असं असतं, मे बी लॉकडाऊन नसतं तर मला त्यांच्याबरोबर राहता नसतं आलं. ते गेल्यावर मला निरोप आला असता, मग मी गेली असते, असं काहीतरी झालं असतं. त्यांना देहदान करायचं होतं. पण लॉकडाऊनमध्ये देहदान वगैरे काही अलाउडच नव्हतं. हम्म. एकुलती एक मुलगी, मी त्यांचा अग्निसंस्कार केला. माझे वडील गेले, मला बरं वाटलं, कारण ते त्या दुःखातून मुक्त झाले. कारण ते बॉडी त्यांची जर्जर झाली, त्यांना त्रास व्हायचा खूप. ते मुक्त झाले. त्यांना अग्निसंस्कार करून आले. दुसऱ्या दिवशी राख गोळा करायला गेले. त्या दरम्यान खूप जणांचे मृत्यू ऐकायला येत होते. वडील कोरोनाने नाही गेले, डायलिसिसमुळे गेले. पण त्या दरम्यान खूप जणांचे मृत्यू ऐकिवात आले होते. आजूबाजूची खूप लोकं गेलेली.
आणि विचित्र परिस्थिती होती. आपण सगळेच त्या परिस्थितीतून गेलो. तर बाबा गेले. दुसऱ्या दिवशी जेव्हा राख सावरायला गेली ना, तेव्हा थोडीशीच राख होती. म्हटलं आयुष्यभर मी करणारा हा माणूस गेला. स्मशानातल्या एका माणसाला विचारलं, "हे सगळं एवढंच असतं का?" तो बोलला, "हां, एवढंच असतं. तुम्हाला माहीत नाही का?" म्हटलं, "मला कसं माहिती होईल? मी पहिल्यांदा आली इथे. माझं काही काम नाही ना हे." तो बोलला, "हां, एवढंच असतं. ते गोळा करा. हात घालू नका त्याच्यामध्ये." त्या क्षणी मला रडू फुटलं. आदल्या दिवशी मी खूप शांत होते. बाबा गेले तेव्हा मला रडूच नाही आलेलं. जेव्हा तो तेवढासा जो राख बघितली ना, मला कळलं, जाणवलं मला एक, की अरे तुमच्यामध्ये किती पण मी करणारा माणूस असो, माझ्या वडिलांनी मला कायम डॉमिनेट केलं आणि हा माणूस फक्त एवढाच राहिला. आणि तुमचं आणि माझं पण हे कधी पण असं होऊ शकतंय. आज पण होऊ शकतं, उद्या पण होऊ शकते. ह्या इंटरव्ह्यू नंतर मी असेल की नाही माहिती नाहीये. आपल्याला सगळ्यांना भरपूर आयुष्य मिळावं, पण हे कधी पण होऊ शकतंय. जर अशी कंडिशन असेल, तर आपलं स्वप्न अजूनपर्यंत भविष्यातच आहे का? लहानपणापासून मी स्वप्न बघतीये. आज 40शीच्या उंबरठ्यावर मी आलीये, तरी मी स्वप्नच बघतीये. ती पूर्ण कधी होणार? हे कळणार कधी मी? त्या दरम्यान जे थांबलेले डिसिजन होते ना, ते इमिडिएट झाले. जी मिळेल ती जागा घेतली आणि काम चालू केलं. ही 24 एकरची जागा, ऑफिसेस वगैरे सगळे बंद केले मुंबईचे. बंद होतेच म्हणजे तेव्हा. पण तेव्हा तो डिसिजन घेतला, नाव कट इट. कारण आपण ना त्या ह्याच्यात असतो, की आज ना उद्या सगळं चांगलं होईल. हम्म. आणि आपण खूप त्या वेगळ्याच गोष्टींच्या मागे म्हणजे भ्रमात असतो आपण. आपल्या त्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडायचं नसतं. बरोबर. जोपर्यंत आपण त्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडत नाही, तोपर्यंत त्या गोष्टी होत नाही. एक-एक बेल्ट मी मोकळे केले माझे सगळे. सगळ्या प्रकारचे. आणि पूर्णपणे स्वतःच्या स्वप्नांवर फोकस केला. कसं असतं, वपुर्झामध्ये मी एक वाक्य वाचलं होतं. वपुर्झा पुस्तक आहे वपू काळेंचं. रॉकेटला ना पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून बाहेर पडतानाच काय तो त्रास होतो. हम्म. एकदा त्या गुरुत्वाकर्षणातून बाहेर पडला ना, की बरेचसे प्रॉब्लेम ती उंचीच सोडवते. हम्म. तर तिथून पुढचा स्ट्रगल संपतो. सो तुम्ही जे जात असतात ना, ते सगळं करताना मधल्या काळात तुम्हाला खूपशे स्ट्रगल असतात, जोपर्यंत तुम्ही त्यातल्या त्यात गोल-गोल फिरत असता. पण तिथे गेल्यावरती बऱ्याचशा गोष्टी स्मूथ होतात. हम्म. आज मी स्मूथली तुमच्याशी बोलू शकते, कारण ते बरेचसे बेल्ट आता मोकळे झाले. पण तो स्ट्रगल जो असतो तो असतो. पण रॉकेटच्या मागे आग लागलेली असते, ही गोष्ट विसरायची नाही. आणि ती आग जोपर्यंत आहे तोपर्यंत रॉकेट पळतंय. आग संपली की संपलं. आणि ते स्वप्नांच्या दिशेने निघाला आहे थॉट. मी तिथून इथे कोकणामध्ये आले, रत्नागिरीला जागा मिळाली. सिली लॉजिक एवढंच होतं, की मुंबईमध्ये असताना ₹75,000 ऑफिसचं भाडं होतं 1500 स्क्वेअर फूटच्या. आणि नाशिकला एक ऑफिस होतं, ₹25,000 भाडं होतं. इथे आम्हाला जी जागा मिळाली, 24 एकरची जागा आहे. 24 एकरच्या जागेचं भाडं आहे ₹7 लाख फक्त. असं, आणि ते त्यांनी 30-35 वर्षासाठी आम्हाला दिली. सो त्या याच्यामध्ये तुम्ही छोटंसं ऑफिस पाहिजे तर पुढे जाऊन चालू करू शकतात. आणि वरून तुमचं हे सगळं काम पण होऊ शकतं. सो स्वप्न तुमची खूप इझिली अस्तित्वात येऊ शकतात. फक्त तुम्हाला त्या गोष्टीतून, आणि हे सर्व मी अगोदर पण करू शकत होतो ना. हम्म. पण कसं आहे, जोपर्यंत काहीतरी घडत नाही आपण हलत नाही. तर काहीतरी घडायची वाट नाही बघितली पाहिजे. मे बी जर हे अजून मी 2-4 वर्ष अगोदर केलं असतं, तर माझ्या बाबांना पण हे सगळं बघायला मिळालं असतं. ते गेलेत आज. का मला उशिरा कळलं? त्यांचा ऊर कौतुकाने भरून गेला असता. त्यांना कौतुक माझं होतं, शेवटपर्यंत होतं. पण खूप छान झालं असतं जर ते इथे असते तर. ते आजही माझ्या अवतीभोवती कुठेतरी असतील, गॅरंटेड आहे. मला असं वाटतं, आपल्याला जाता मुद्दा जाता टाकायचा त्यांच्यामुळेच आहे. तुला ही गोष्ट समजली. येस, एक्झॅक्टली. ते- सो माझ्या बाबांसाठी जी कंप्लेंट करत होती ना, तर ही गोष्ट माझी जी घडवली ना, ती त्यांनीच घडवली. आणि त्याच्यामध्ये सगळ्या लोकांचा हातभार लागला, सगळ्या लोकांचा, प्रत्येकाचा. प्रत्येक जण जो माझ्या आयुष्यात आला, त्या प्रत्येक व्यक्तीचा हातभार लागला. आज हॅपी इको विलेजमध्ये आम्ही इथे ह्या सगळ्या गोष्टी करतोय. आणि मी बघा आपोआप त्या ठिकाणी मी आज इथे बघितलं, की मला असा विस्तीर्ण परिसर दिसतो. आणि तो जो माझा जुरासिक पार्क मधलं स्वप्न होतं ना,
की ज्याच्यात धबधबा पण आहे, ज्याच्यात डोंगर पण आहे, ज्याच्यामध्ये दऱ्या पण आहे, ज्याच्यामध्ये शेत पण आहे. सगळं काही इथे आहे. सो मला असं वाटतं, की जेव्हा मी जाईन, त्याच्या अगोदर इथे एक गुरुकुल स्कूल व्हावी, की ज्याच्यामध्ये मुलांना इथे येऊन हे शिकता यावं. आणि मी जेव्हा जाईन, तेव्हा माझं शरीर ह्याच मातीमध्ये दफन व्हावं. सो ही माझी मनापासूनची इच्छा आहे. सो लेट्स सी. दॅट्स इट. पण आता सध्या तुझा हा जो इको विलेज प्रोजेक्ट चालू आहे, त्या प्रोजेक्टमध्ये काय त्याची दिशा काय, म्हणजे काय काय घडते आता? किती 2 वर्ष झाली हा प्रोजेक्ट चालू करून? हो. तर या 2 वर्षामध्ये कशी त्याची प्रगती झाली आणि किती किती गोष्टी पुऱ्या झाल्या म्हण, किंवा त्याची सुरुवात झाली? येस. ह्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये एक महत्त्वाची गोष्ट होती, खूप महत्त्वाची गोष्ट, जी म्हणजे प्रॅक्टिकल ट्रेनिंग ऑफ फार्मिंग. हम्म. कारण मी सिटी लाईफमधली होती. मला किती जरी निसर्गाची आवड होती, तरी ती आवड या स्वरूपात मर्यादित होती. तिला मला प्रोफेशनमध्ये किंवा तिला मला प्रॅक्टिकली कन्व्हर्ट करायचं होतं आणि एवढा मोठा प्रोजेक्ट करताना तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज हे हवंच. मी सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट केली ती म्हणजे मी आकाश चौरसिया सरांकडे गेले आणि त्यांच्याकडे कुठले मी सर? 2-3 महिने राहिले. आकाश चौरसिया. हां. सो त्यांच्याकडे मी 2-3 महिने राहिले. ॲक्चुअली फावडं चालवण्यापासून ट्रॅक्टर चालवण्यापर्यंत सगळं ट्रेनिंग घेतलं अच्छा. आणि हार्डकोर ट्रेनिंग होतं. सकाळी 6 वाजता चालू व्हायचं, रात्री 11 वाजेपर्यंत शेतात काम. टळटळीत उन्हामध्ये आणि भरपूर थंडी, भरपूर ऊन आणि हे सगळं प्रॅक्टिकली त्यांच्याकडे शिकले, त्यांच्या हाताखाली शिकले. आजही मी त्यांच्याबरोबर कनेक्टेड आहेत. जिथे-जिथे मला काही अडतं, तर मी त्यांच्याशी संपर्कात जाते. आज आता अशा लेव्हलला गेली आहे, की आता जे मी शिकते ते मी लोकांना शिकवते. की सुरुवातीला इथे जेव्हा आम्ही आलो, तेव्हा इथे डोंगर पूर्ण रानाने भरलेला होता. म्हणजे जंगली झुडपं होती. इथे या डोंगरावरून फिरण्यासाठी कमीत कमी 2 ते 3 तास लागायचे किंवा चढून येण्यासाठी 1-1.5 तास लागायचा. इथे टोटल 24 एकरमध्ये 3 डोंगर आहेत आणि या 3 डोंगरांमध्ये पूर्णपणे आम्ही काम करतो आहोत. आता ह्याच्यामध्ये जागा क्लीन करण्यापासून सगळं काही होतं. हम्म. मग बेसिक लेव्हलला जागा क्लीन केली. त्यानंतर मग रस्ता बनवला वरती येण्यासाठी. मग पाणी वरती आणलं. मग पाणी इथे खाली तळं आहे. त्या तळ्यातून वरती पाणी आणलं. मग इथे टाकीमध्ये पाणी जमा झालं, की तिथून ते खाली मग पूर्ण शेतामध्ये जातं. या सगळ्या गोष्टी इथे होतात. मग अच्छा. त्यानंतर हळू-हळू एकेका गोष्टीची लागवड करायला सुरुवात केली. इथे आम्ही कंप्लीटली देशी बियाण्यांपासून लागवड करतो. इथे आमचा पर्टिक्युलर एक हे आहे, उद्देश आहे, की रासायनिक फार्मिंग म्हणजे रासायनिक अशी कुठलीही गोष्ट आम्ही शेतामध्ये टाकत नाही. आम्ही 100% केमिकल फ्री फार्मिंग करतो. आता इथे जे आम्ही करतो आहोत, तर ह्या पूर्ण फार्मवरती जी जागा आहे, या पूर्ण जागेमध्ये आम्ही जोपर्यंत जागा आम्ही विकत स्वतःची घेत नाही, म्हणजे ही जागा जोपर्यंत आम्ही स्वतः घेत नाही, तोपर्यंत आम्ही त्याच्यावरती बांधकाम करणार नाही. हळू-हळू जसं-जसं आजूबाजूला किंवा इथे जशी आमची जागा स्वतःची बनेल, त्याच्यावर आम्ही बांधकाम करायला सुरुवात करू. मग बांधकाम म्हणजे कुठलं स्कूलचं युनिट वगैरे जे मी तुला सांगितलं, की गुरुकुल स्कूल चालू करायचं ही माझ्या मनामध्ये मनापासूनची इच्छा आहे. जिथे मुलांना सगळ्या गोष्टींच्या व्हॅल्यूज त्या लहानपणापासून मिळतील. त्यांच्या हम्म. आवडी-निवडी शोधून काढल्या जातात आणि त्यांना चालना देण्यासाठी ते एक्सपोजर दिलं जाईल. सो ह्या ज्या गोष्टी आहेत, हे गुरुकुल स्कूल हा माझा पुढचा प्रोजेक्ट आहे. पुढची इच्छा आहे मनापासूनची आणि हे जे सगळं आहे, तर मग आता इथे करंटली आम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग करतोय. इथे मी देशी गायी घेतलेल्या आहेत. सगळ्या आमच्या 10 गायी आहेत इथे. त्या गायींबरोबर आम्ही दिवसभर असतो. इथे आल्यापासून आमचं नॉन-व्हेज पूर्णपणे बंद झालं ऑटोमॅटिकली. त्यानंतर इथे आल्यावरती म्हणजे शहरी ज्या गोष्टी होत्या ना, त्या सगळ्या चेंज झाल्या. इथे आमच्याकडे टॅप वॉटर नाहीये, नळच नाहीये. तर आमच्याकडे झऱ्याचं पाणी आहे. झऱ्याचं पाणी आम्ही पितो. शहरामध्ये असताना थायरॉइडसारख्या आजारांनी मला ग्रासलं होतं. ते पूर्णपणे बंद झाले. म्हणजे थायरॉइडच्या गोळ्या माझ्या पूर्णपणे बंद झाल्या. माझं वजन जवळपास 80 प्लस झालं होतं तिथे शहरात असताना, मुंबईला असताना. इथे माझं वजन ऑटोमॅटिकली 65 पेक्षा पण आता कमी झालंय. इथे डोंगरावरती दिवसातून 3 ते 4 वेळा मी येते, जाते, खाली वर करते. ऑटोमॅटिकली या गोष्टी होतात. इथे जर तू आता एवढा वेळ आपण शेतामध्ये बसलेलो, तर इथे किती शांततेचा वेळ आपल्याला मिळाला. म्हणजे ही शांतता आम्ही इथे खूप अनुभवतो. इथे आम्ही आता 3 डोंगरांपैकी एका डोंगरावरती लागवड केलेली आहे. इथे एका वर्षाचं पीक आमचं घेऊन झालंय. पहिलं वर्ष आमचं डेव्हलपमेंटमध्ये गेलेलं. आता ह्या वर्षीपासून आम्ही ॲग्रो टुरिझम चालू करतोय. ॲग्रो टुरिझममध्ये म्हणजे ह्या टुरिझममध्ये येऊन काय तुम्ही फक्त खाणं-पिणं आणि स्विमिंग टँकमध्ये नाचणं असं नसणार आहे. तर इथे आम्ही स्विमिंग टँक नाहीये. आमच्याकडे नैसर्गिक झरा तर आहे. पण त्याचबरोबर तुम्ही इथे ॲक्चुअली शेतातल्या ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी होऊ शकतात.
इथे येऊन तुम्ही ताऱ्यांखाली रात्रभर झोपू शकतात. टेंटमध्ये राहू शकतात. चुलीवरचं जेवू शकतात. चुलीवर स्वतः बनवू शकतात. आमच्याकडची अमावास्या आणि पौर्णिमा खूप सुरेख असते. कारण आमचं जे घर आहे स्वतःचं आता इथलं, एक खोलीचं घर आहे फक्त. पण त्या खोलीच्या 2 किलोमीटर पुढे आणि 3 किलोमीटर मागे एक पण घर नाहीये. त्यामुळे इथे आम्हाला मस्त गुडूप अंधार मिळतो रात्रीच्या वेळी. त्यामुळे इथे लाईट पोल्युशन नाहीये, नॉईज पोल्युशन नाहीये, एअर पोल्युशन नाहीये. आणि इथे जर तुम्ही आलात तर तुम्हाला म्हणजे रात्रीच्या वेळेचं आकाश, इतके तारे तुम्हाला इथे दिसतात. निरभ्र आकाश असेल तर काही विचारू नका. खूप मजा असते. थंडीच्या दिवसामध्ये आमच्या घरामध्ये ढग येताना आम्ही बघतो. कारण आमचं घर डोंगरावरती आहे. सो आम्ही ॲक्चुअली ढगामध्ये जगतो. हवेत तर आम्ही पहिल्यापासूनच होतो. पण आता आम्ही ॲक्चुअली ढगात जगतो. त्यानंतर मे महिन्याच्या दरम्यान आम्ही नुसता घराचा दरवाजा ओपन केला ना, तरी हजारो लाखो काजवे दिसतात. हजारो लाखो. येस. हे काजवे बघण्यासाठी मुंबईला असताना आम्ही भंडारदऱ्याला म्हणजे ₹2,000-3,000 देऊन जायचो. भंडारदऱ्याला गेलो की आम्हाला काजवा महोत्सव 1 दिवसासाठी आम्हाला बघायला मिळायचे. आणि तिथे एक काजवा दिसला तरी आम्ही खुश असायचो. सो ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, इथे आम्हाला भरभरून अनुभवायला मिळतात. आणि अल्टिमेटली तुम्हाला खरंच सांगू का, की जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी व्हायला लागतात, तेव्हा तुम्ही डीप इनसाइड कनेक्ट होता. आम्ही इथे जेव्हा सकाळच्या वेळी येतो, तेव्हा डोंगरावर चढून येतो सकाळी 6 वाजता. इथे आम्ही ॲक्चुअली सूर्यनमस्कार सूर्यासमोर घालतो. इतकं बरं वाटतं ना. संध्याकाळी 6 वाजता पाणी द्यायला आलो, सूर्यासमोर सूर्यनमस्कार घालतो. बरं वाटतं. आता इथे सूर्य बघतोय. म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, इथे ह्या सगळ्या गोष्टी खूप प्रचंड अनुभवायला मिळतात. आता इथे आम्ही काही गावामध्ये आंब्याच्या बागा पण घेतल्यात. आता इथून आम्ही काय करतो, इथे जे पण आम्ही काही प्रॉडक्ट बनवलेत, भाज्या लावल्या, भाज्यांची लागवड केली. हे सगळं जे केमिकल फ्री असतं ना, हे केमिकल फ्री असल्यामुळे आमच्याकडे जे बनतं, झाडावरून जे तोडतो, ते कमीत कमी 7 ते 8 दिवस खराब होत नाही. म्हणजे फ्रिजच्या बाहेर हां, फ्रिजच्या मध्ये नाही, फ्रिजच्या बाहेर. हां. कारण त्याच्यामध्ये कुठलं केमिकलच नाहीये. तुम्ही जर मुंबईला भाजी आणली, दुसऱ्या दिवशी जर तुम्ही ती याच्यात ठेवलेली असेल, तर ती सडलेली दिसेल. हं. कारण त्यात तेवढं केमिकल असतं. पण इथून मी भाजी कुरिअरने पण पाठवते. त्यांच्याकडे जाईपर्यंत ताजी टवटवीत राहते. आम्ही इथे जे काय बनवतो हां, इथे आम्ही प्रत्येक गोष्ट बनवतो आणि कुठलीच गोष्ट आम्ही शेतामध्ये बनवून मार्केटमध्ये विकत नाही. प्रत्येक गोष्ट आम्ही पूर्ण प्रोसेस करून विकतो. आता दुधी माझ्याकडे खूप येतात. तर दुधीच्या ऐवजी दुधी हलवा कसा विकता येईल, हा मी प्रयत्न करतो. हं. गाईच्या दुधाचं आम्ही तूप बनवतो. आता 1 किलो तूप बनवण्यासाठी 30 लिटर दूध लागतं. अच्छा. आणि 30 लिटर दुधापासून तूप बनतं. ते घुसळतो आम्ही हाताने. त्या म्हणजे 30 लिटर दुधाचं आम्ही दही बनवतो. दह्यापासून हाताने घुसळून सकाळी ब्रह्ममुहूर्तावर घुसळून त्याचं तूप बनवतो. तूप बनवून त्याला आम्ही मातीच्या चुलीवरच कढवतो. मातीच्या भांड्यात आणि याला कुठेही मेटलचा धक्का पण लागत नाही. हे सगळं अच्छा. मातीच्या भांड्यातच होतं. आणि हे जे बनलेलं तूप असतं ते मातीतच कढवून आम्ही काचेच्या बरणीत पॅक करून पाठवतो. आता हे जे तूप जातं ते आमचं जवळपास ₹3,000 किलोने जातं. हे तूप जे कोकण गिड्डा गाय ही जी आहे, ही डोंगरात चरणारी गाय. तिला दिवसाला 1,000 लिटरच दूध येतं फक्त. म्हणजे ती काही अच्छा. खूप दूध देणारी गाय अशातला भाग नाही. पण हं. मग तिचं दूध हाय मेडिसिनल असतं. कारण ती डोंगरातला चारा खाते. तुपानंतर जो ताक झालेलं असतं, ते ताक जवळपास आमचं म्हणजे आता 30 लिटर दुधापासून आमचं 45 लिटर ताक बनतं. तर ते ताक आम्ही 60 दिवस साठवून ठेवतो, 60 डेज. हं. आणि ते मातीच्या मडक्यांमध्ये साठवून ठेवतो. हं. आणि ते जे ताक असतं ते कीटकनाशक म्हणून वापरलं जातं. अच्छा. पण गावातल्या ज्यांच्या पण गायी आहेत, त्यांच्या गायींचं आम्ही फक्त ती देशी गाय असली पाहिजे. हां. त्यांच्या गायींचं पण आम्ही दूध आणतो. अच्छा. मग आम्हाला 1 किलोसाठी मग आम्हाला दिवसाला अर्धा किलो तूप वगैरेच बनतं. असं खूप नाही बनत. मग 15 लिटर दूध अवेलेबल झालं, मग आपण अर्धा किलो तूप बनवूया. पण ते जे तूप असतं ना, ते इतकं शुद्ध आणि इतकं हेल्दीएस्ट असतं. सो ते जर तुम्ही खाल, तर तुम्हाला म्हणजे इट इज लाइक अ बूम. हं. सो तुमची हेल्थ जी डेव्हलप होते, ती इथून डेव्हलप होते. आपण जे ₹400-500 तूप खातोय, ते तूप म्हणजे महाभयंकर प्रकार आहे. तो मी तुला आता काही सांगत नाही, पण म्हणजे क्लिअर कट सांगते, तुम्ही जे दूध खाता म्हणजे जे तूप खात आहात, जे तुम्हाला लिटरली असं जरी मिळालं, की ₹1000 किलोनी जरी मिळालं ना, तरी सुद्धा ते प्युअर देशी घी नाहीये. हे क्लिअर कट तुम्ही लिहून घ्या माझ्याकडून. कसं तुम्हाला प्रश्न वाटला, तुम्ही मला कधी पण संपर्क करा. मी तुम्हाला डिटेल एक्सप्लेन करेन. किंवा माझं चॅनल आहे दीपाली प्रणीस हॅपी इको विलेज या नावाने. त्या चॅनलवर मी व्हिडिओज केलेत.
किंवा माझा WhatsApp नंबर तू देऊ शकतेस, शक्य असेल तर. तर त्याच्यावरती तुम्ही एन्क्वायरी केली तर तुम्हाला मी सर्व माहिती प्रोव्हाईड करू शकेन. कारण तो ऑल टुगेदर डिफरंट सेक्शन आहे डिस्कशनचा. बरोबर. सो हे सगळा जो अभ्यास आहे ना, हा अभ्यास करून तो आम्ही अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न करतो आणि एक सेल्फ सस्टेनेबल फार्मिंग मॉडेल आम्ही क्रिएट करतो. आम्ही बाजारातून काहीच आणत नाही इथे. म्हणजे शेतासाठी पण आम्ही बाजारातून काहीच नाही आणत. अच्छा. शेती सुद्धा शेतातल्याच वस्तूंपासून शेती करतो. आणि फक्त बियाणं जे आहे ते गावठी देशी बियाणं हे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे भारतभरातून मी ते बियाणं गोळा करतो. आणि ते बियाणं वाढवतो. त्या बियाण्यापासून आम्ही पुढे शेती करतो. सो जे पण नॉलेज मी घेते, जी पण माझी आवड आहे, जे पण नॉलेज मी घेते ते मी चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करू शकते. त्याचा मी चांगला विचार करू शकते. मी स्वप्न बघू शकते, मी इमॅजिन करू शकते. हे सगळं मला माझ्या रिपोर्ट्समुळे कळालं, माझ्या काउन्सिलिंग्समुळे कळालं, स्वतःच्या अभ्यासामुळे कळालं. त्यामुळे ते आज अस्तित्वात येतं. आणि त्या गोष्टीचा जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा वापर जेव्हा तुम्ही तुमच्या लाईफला डिरेक्शन देण्यासाठी करता, तेव्हा असं दिसतं लोकांना की हिचं स्वप्न सत्यात उतरतं. फायनली तू तुझ्या स्वप्नापर्यंत Thank you. पोहोचलेस येस, आता तरी वाटतंय. असं म्हणायला हरकत नाही. खूप छान वाटलं दीपाली तुझ्याशी बोलून. आणि स्वप्नाचा पाठपुरावा केला की ती स्वप्न सत्यात येतात. आणि उद्यावर टाकू नका तुमचं स्वप्न. ज्या दिवसात तुम्हाला लवकरात लवकर सुरू करा त्याच्यावर काम करायला, हे तुझ्याकडून आपल्याला समजलं. मला सगळ्यांना सांगायला Thank you. आवडेल की दीपालीचं स्वतःचं YouTube चॅनल पण आहे. तिला ती जे ही शेती करते, त्या शेतीचा कोणाला फायदा हवा असेल, काहीही शंका असतील तर तिच्यापर्यंत तुम्ही जरूर कॉन्टॅक्ट करा. आणि दीपाली, तुला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा की हे जे तुझं स्वप्न आहे आणि लवकरच ते गुरुकुल तयार होऊ दे. आणि हा जो तुझा काउन्सिलिंगचा जो प्रवास आहे तोही चालू राहू देत, कारण तो फार जरुरीचा आहे. खूप लोकांपर्यंत ते पोचायला हवं. त्यांची स्वप्न त्यांना मिळवण्यासाठी त्याचा नक्की फायदा होईल. सो Yes. हे सगळे तुझी स्वप्न अशीच त्याला रंगरूप येऊ देत. आणि मला खूप छान वाटतंय की आज माझ्या माध्यमातून मी अनेकांपर्यंत काही लोकांपर्यंत पोहोचू शकते. सो थँक्यू सो मच की तुम्हाला हा वेळ मिळाला. आणि Thanks a lot. नक्की मी जेव्हा मला पॉसिबल होईल मी नक्की रत्नागिरीला आल्यावर तुझ्याकडे भेट देईन. नक्की नक्की आहे, नक्की आहे. नक्की. आणि इथे मी अजून एक तुम्हाला इन्व्हाइट करू इच्छिते. रत्नागिरी खूप लांब नाही. तुम्ही ठाण्यावरून बसलात की तिसरं स्टेशन रत्नागिरी आहे. तर आपल्याला असं वाटतं रत्नागिरी, अरे एवढं लांब कोण जाणार? असं काही नाहीये. ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी. त्यामुळे तुम्ही अगदी तिसऱ्या स्टेशनवर इथे पोहोचतात. इथे पोहोचलात की इथून कसं तुम्हाला इथे आणायचं, या सगळ्या गोष्टींची जबाबदारी माझ्याकडे लागली. तुम्ही सगळेजण डेफिनेटली माझ्याकडे जरूर व्हिजिट करा. तुम्हाला काही जरी अडलं, काही जरी म्हणजे काउन्सिलिंगच्या माध्यमातून, हॅपी इको विलेजच्या माध्यमातून. हॅपी इको विलेज आणि काउन्सिलिंग वेगळं नाहीये. काउन्सिलिंग इज अल्टिमेटली लाईफस्टाईल असते आणि ती लाईफस्टाईल स्वतःचं लाईफ कसं शोधायचं, तर तेच आम्ही हॅपी इको विलेजमध्ये करतो आहोत. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना जरूर मी इथे इन्व्हाइट करते. आणि मला ही संधी दिलीस तू शर्मिला व्यक्त होण्याची, त्यात बऱ्याचशा गोष्टी मी मनापासून व्यक्त झाले. जे पण वाटलं ते तुम्हाला ओपन अप होऊ दिलं, कुठेही वेळेचं बंधन नाही घातलं. त्याच्यासाठी तुला खूप मनापासून मी धन्यवाद देते. आणि असंच अनेक लोकांना तू व्यासपीठ उपलब्ध करून दे. आणि तुझ्या मी हिरकणी चॅनलला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.